रेकॉर्डिंग सुरू? हो, सुरू झालं. ओके ओके. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्ताने आपण संविधान परिचय वर्ग सुरू करत आहोत. हा संविधान परिचय वर्ग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई हे आयोजित करत आहेत. आणि ह्या परिचय वर्गाला नॉलेज पार्टनर म्हणून संविधान संवर्धन समिती ही सोबत असणार आहे. तर तुम्हा सगळ्यांचं या संविधान परिचय वर्गामध्ये खूप खूप स्वागत. संविधान परिचय वर्ग हा आपण संविधानाची तोंडओळख होणं आणि संविधानामधले जे गाभाचे विषय आहेत, गाभाचे मुद्दे आहेत, ते अधिक समजून घेणं हा त्याचा उद्देश आहे. आणि जसं जसं आपल्याला संविधानातली मूल्य, संविधानातले मुद्दे, संविधानातल्या गोष्टी कळत जातील तसं तसं संविधान प्रचारक म्हणून आपली एक जबाबदारी राहणार आहे की ते आपण आपल्याला कळलेले मुद्दे हे अंगीकारणं आणि ते अंगीकारण्यासोबत सोबत लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपली एक जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आपण एक मोठ्या सहप्रवासाला निघणार आहोत. माझा आवाज येतोय? आवाज येतोय. अडचण असेल. ओके. तर आपण एका या संविधानाच्या मूल्यांना समजून घेऊन अंगीकरणाचा आणि समजावून सांगण्याच्या या एका प्रवासाला निघणार आहोत सोबत. आणि हे संविधान परिचय वर्ग दर रविवारी संध्याकाळी 4-1 वाजता 2 तास सत्र होणार आहे. असे 15 सत्र होणार आहेत. आणि ही 15 सत्र ही संविधानातल्या मूलभूत गाभ्याच्या संदर्भामधली असणार आहेत. तर त्याचं अधिकतर विश्लेषण सावंत सर करतीलच. आणि त्यापूर्वी मी संविधान परिचय वर्ग हे आयोजित करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई याचे शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर माधव सूर्यवंशी यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची ह्या भूमिका आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संदर्भात माहिती देण्यासाठी, एक ओळख करून देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लोकांना संबोधित करावं. माधव सर. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. खरं तर संविधान परिचय वर्गाला आज आपण सुरुवात करणार आहोत. आता संविधान परिचय वर्ग सुरू करण्याचा मानस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने या ठिकाणी प्रत्यक्षात आज उतरवलेला आहे. बऱ्याच जणांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बद्दल मला वाटतं माहिती असेल, कारण यातली बरीच नावं ओळखीची आहेत आणि चव्हाण सेंटरच्या कामाशी संबंधित आहेत. त्यामुळे वेगळा असा परिचय मी करून देणं ही थोडी औपचारिकता आहे. तरी पण जी मंडळी नव्यानं या ठिकाणी जॉईन झालेली आहे त्यांच्यासाठी हा परिचय करून देणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही जी संस्था आहे, ही संस्था महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1985 ला रजिस्टर नोंद झाली. पण त्याच्या अगोदरपासून जेव्हा त्यांचं निधन झालं 84 ला, तेव्हापासून चव्हाण सेंटरचं प्रत्यक्ष काम सुरू होतं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक महाराष्ट्र पाहिला होता डोळ्यासमोर आणि तो महाराष्ट्र त्यांच्या हातीमध्ये कशा रीतीने घडवला जावा त्याची पायाभरणी ते मुख्यमंत्री असताना, मंत्री असताना झालेली होती. याचा अनुभव आपण सगळ्यांनी आजही घेत आहोत. पण हे कार्य आणखी पुढे जावं म्हणून हीच प्रेरणा येऊन माननीय शरदराव पवार साहेब यांनी यांच्या पुढाकारातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. आणि आज
खासदार सुप्रियाताई सुळे ह्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष आहेत आणि संविधान परिचय वर्ग सुरू करण्याचा जो निर्णय आहे, या निर्णयाची जी संकल्पना आहे ही खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाबरोबर ताईंची आहे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामध्ये आग्रह विशेषतः दत्ता बाळसराफ यांचा होता की आपण सगळे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काम करतो, अनेक सामाजिक चळवळीमध्ये काम करतात. आता या ठिकाणी संविधान वर्गाला येणारी जी मंडळी आहे ही मंडळी वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी आहे, समाजातली जागरूक मंडळी आहे. मग यांना संविधानाचं महत्व माहिती होणं आवश्यक आहे. आणि आजच्या घडीला आज जे सामाजिक पर्यावरण आहे, या सामाजिक पर्यावरणामध्ये संविधान किती महत्वाचं आहे याची प्रचिती आपल्याला रोजच्या रोज येत असते. आणि त्यामुळे संविधान परिचयाचे वर्ग आपण आता सुरू केलेले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानबरोबर अनेक राज्यातल्या सामाजिक संस्था आहेत की ज्यांनी संविधान परिचयाचे वर्ग सुरू केलेले आहेत. काही वर्षापासून घेतात काही लोक. आणि आता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सुद्धा हे वर्ग सुरू करत आहे. आता यशवंतराव प्रतिष्ठान हे वर्ग सुरू करत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे महाराष्ट्रभर जे विभागीय केंद्र आहेत, माझ्या माहितीनुसार विभागीय केंद्राची जी संख्या आहे ती 17च्या पुढे आहे. असे विभागीय केंद्र प्रत्येक विभागवार आहेत आणि त्या ठिकाणी ते काम करतात. आणि मुंबई हे त्यांचं मेन सेंटर ऑफिस आहे. या मुंबई जो विभाग आहे या मुंबई केंद्र अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे विभाग आहेत त्यामध्ये आमचं मुख्यत्वे करून आता मी जे काम करतो ते म्हणजे शिक्षणाचं. शिक्षण असेल, अपंग हक्क असेल, नवमहाराष्ट्र युवा अभियान असेल, त्याचबरोबर वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान असेल, महाराष्ट्र महिला व्यासपीठ असेल, कृषी आणि सहकार विषयक सुद्धा अनेक कामं चव्हाण सेंटरच्या वेगवेगळ्या केंद्राकडून केली जातात. कायदेशीर सहाय्य आणि सल्ला फोरमचं सुद्धा काम आहे. आणि विशेष सांगायला आणखी एक बाब महत्वाची आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान म्हणून काही प्रकाशनं काढते, प्रतिष्ठान म्हणून काही पुस्तकं प्रकाशित करते. आणि ही पुस्तकं खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण प्रतिष्ठानमध्ये याल किंवा एखादा तुम्ही प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर किंवा तुम्ही प्रतिष्ठानचा एखादा अंक चाळला तर त्याच्यामध्ये प्रतिष्ठानची कोणकोणती प्रकाशन आहेत हे सहज तुमच्या लक्षात येईल. आणि ती किती महत्वाची आहे ते वाचल्यानंतर ती यादी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे समाजासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान दमदारपणे काम करत आहे. आज शिक्षणाचं मी शिक्षणाचं काम बघत असल्यामुळे शिक्षणाचं जर बघितलं तर आज राज्यभरामध्ये साधारण 17 ते 18 हजार शिक्षक शिक्षण विकास मंचाशी आज संलग्न आहेत. आणि रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून ही मंडळी सगळी या ठिकाणी कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. विजय काणेकर ज्या अपंग विकास हक्क मंचाचं काम करतात त्याच्या तर बातम्या वर्तमानपत्रातून अनेक ठिकाणी येतात आणि आपण ते रोज पाहतो. म्हणजे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये समाजाच्या ज्या ठिकाणी गरज आहे यशवंतरावांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान काम करताना आपल्याला दिसून येत आहे. आता आज संविधान परिचय वर्ग खरं तर आपला देश ज्या संविधानावर म्हणजे चालतो आपण काय होतं माहितीये का, आता मी शिक्षक आहे तर आमच्या शाळांमधून कॉलेजामधून नागरिक शास्त्रामध्ये संविधानाचं 1-2 प्रकरण असतात. खऱ्या अर्थाने खरं तर संविधानावर प्रकरण असण्यापेक्षा एक वेगळं पुस्तक असलं पाहिजे अभ्यासाला, कारण तो विषय इतका महत्वाचा आहे आणि ते लहानपणीच ती मूल्य मुलांपर्यंत रुजली पाहिजे. म्हणजे त्याला स्वातंत्र्याचा अर्थ, अभिव्यक्तीचा अर्थ, सामाजिक न्यायाचा अर्थ या सगळ्या गोष्टी त्याला लहानपणापासून समजल्या जातील. आणि पुढे चालून जेव्हा
या समाजामध्ये जेव्हा जेव्हा संविधानाच्या विरोधी कृती होतील तेव्हा तो उभं राहील अशा रीतीचं जे काम आहे ते काम शाळांमधून खऱ्या अर्थाने सुरू व्हायला पाहिजे. परंतु नागरिक शास्त्रामध्ये एखादं प्रकरण संविधानावर असतं आणि संविधानावरलं प्रकरण किती गांभीर्याने शिक्षक शिकवतात हा एक थोडा म्हणजे अभ्यासाचा मुद्दा आहे. त्याच्याकडे मी वळत नाही कारण आजच्या या कार्यक्रमासाठी तो काही तितकासा महत्वाचा नाही आहे. तर अतिशय महत्वाच्या वर्गासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. अनेक माझे सहकारी आहेत, वेगवेगळ्या विभाजीय केंद्रातून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. विशेषतः सावंत सर या ठिकाणी ज्यांनी म्हणजे ज्यांचा म्हणजे हा अभ्यासाचा विषय आहे, संविधान हा अभ्यासाचा विषय आहे. अशी अनेक मंडळी सावंत सरांसारखी, चव्हाण सरांसारखी या ठिकाणी जुळली गेलेली आहेत आणि तीच खऱ्या अर्थाने हे संविधानाचे वर्ग पुढे नेतील आणि खऱ्या अर्थाने आज समाजाला आणि देशाला संविधानाची गरज आणि संविधान कशा रीतीने कायम राहिलं पाहिजे आणि त्याच्यावर देश चालला पाहिजे ही जी कृती आहे ही कृती आता करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे वर्ग सुरू होणं हे मला वाटतं एका अर्थाने एक चांगलं लक्षण आहे. या संविधानाच्या वर्गासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माधव सर. माधव सरांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नेमकं काय आहे आणि कसं कसं कुठे 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 किती तिची मोठी व्याप्ती आहे या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि त्याबरोबर संविधान परीक्षा वर्ग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान का घेऊ इच्छित आहे ह्या संदर्भामध्ये त्यांनी संबोधलेलं आहे. तर हा संविधान परीक्षा वर्ग कसा असणार आहे, कुठले विषय असणार आहेत, त्या विषयासाठी कोण वक्ते असणार आहेत, तशा प्रकारे हे संविधान परीक्षा वर्ग चालवणार आहोत आणि हे संविधान परीक्षा वर्ग चालवणारे जे कोणी आहेत ते कशा प्रकारे काम करतायत ह्या सगळ्याची सखोल माहिती घेण्यासाठी मी सुरेश सावंत सरांना विनंती करतो की त्यांनी सहभागींना संबोधित करावं. धन्यवाद निलेश. आजचा हा कार्यक्रम किंवा हे हा जो वर्ग जो आहे तो ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांना आणि आपण सगळेजण जे आता इथे ऐकतो या वर्गात सहभागी आहोत सगळ्यांना ह्या आपल्या स्वातंत्र्याच्या 75व्या वाढदिवसाचा जो प्रारंभ झाला त्याच्या मनोपूर्वक शुभेच्छा. आता आपल्याला इथे डॉक्टर माधव सूर्यवंशींनी चव्हाण सेंटरचा एक परिचय करून दिला. ही जी सगळी जी कल्पना या संविधान वर्गाची जी काही आली त्याच्या मागे चव्हाण सेंटरची जी एक वैचारिक भूमिका आहे जी यशवंतराव चव्हाणांची भूमिका आहे आणि यशवंतराव चव्हाणांची भूमिका ज्यातून तयार झाली ती स्वातंत्र्याची चळवळ. त्यातनं जी मूल्य तयार झाली त्या मूल्यांवरती आधारित असं राजकारण करण्याचा परिपाठ हा महाराष्ट्रामध्ये यशवंतरावांनी सुरू केला आणि जी बाकीची कार्य प्रबोधनात्मक किंवा या सगळ्या राजकारणाला पूरक किंवा ते राजकारण अधिक नीट व्हावं, सम्यक व्हावं यासाठी म्हणून ज्या काही संस्था पुढच्या काळात त्यांच्या प्रेरणेने उभारण्यात आल्या त्यातलं एक चव्हाण सेंटर आहे. आमचे सहकारी जुने स्नेही दत्ता बाळसराफ या चव्हाण सेंटरशी दीर्घ काळापासून संबंधित आहेत आणि त्यांच्या पुढाकारानं मध्यंतरी सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी आम्हासारख्या काही मंडळींची एक भेट झाली आणि सुप्रियाताईंना हा एक संविधानाचा मुद्दा हा आपण अधिक लक्ष देऊन पुढे न्यायला हवा असं त्यांच्याकडनं बोललं गेलं. वास्तविक आम्ही आधीपासून या प्रयासातच असणारे लोक आहोत आणि त्यांनाही जेव्हा या रीतीनं असं वाटायला लागलं तेव्हा ती खूप आम्हाला आनंदाची गोष्ट होती आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन असे विविध उपक्रम आपण सुरू करू शकू असं आमचं बोलणं झालं. नंतर आमच्या काही बैठका झाल्या आणि त्यातनं अनेक उपक्रमांची चर्चा झाली. त्या सगळ्याच उपक्रमांच्या बद्दल केव्हा तरी पुढे दत्ता बाळसराफ जे या सगळ्याचे संयोजक आहेत ते त्याच्याबद्दल बोलतील. त्यातला एक उपक्रम जो होता तो संविधान वर्गाचा
आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक लोक आता संबंधित आहेत, पण त्यातल्या परिचय वर्गामध्ये विषय मांडणी, त्या दृष्टीनं वक्त्यांची जुळवाजुळव, हा भाग आम्ही संविधान संवर्धन समिती म्हणून आम्ही तो स्वीकारला. त्या बैठकीत मी, सुरेश सावंत, निलेश खानविलकर असे त्याच्यामध्ये असायचो आणि आम्ही तो स्वीकारला. आणि त्याप्रमाणे हा वर्ग आता जो काही चव्हाण सेंटर जो घेतोय, त्याचा हा जो भाग जो आहे की विषय मांडणी आणि त्या संबंधात वक्ते, हा भाग आम्ही संविधान संवर्धन समितीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तो संचलन त्याचं किंवा त्याची काही सुसूत्रता करण्याच्या दृष्टीने ज्या काही बाबी असतील ते आम्ही करणार आहोत. आता इथे सूर्यवंशी सरांनी, आम्ही काही एक संविधानाचे अभ्यासक आहोत, आमचा त्यातली अधिक आम्हाला त्याची माहिती आहे असं आमच्याबद्दल बोललं गेलं. काही वर्षांपूर्वी आम्ही खरोखर या जी आत्ताची माहिती जी आहे ती आमच्याकडे नव्हती. म्हणजे संविधानाचं महत्त्व जे सगळ्यांना जाणवतं ते आम्हाला जाणवत होतं. कार्यकर्ते म्हणून गेले आम्ही 35-40 वर्षे या सगळ्या क्षेत्रात आहोत, कमी जास्त अधिक कोणी असतील. पण गेली काही वर्ष आम्हाला फार प्रकर्षानं असं वाटायला लागलं की ज्या मूल्यांच्या वरती आपला देश उभा राहिला, त्या मूल्यांच्या बद्दल काही गडबड सुरू आहे. म्हणजे प्रत्यक्ष राजकीय दृष्ट्या ती मूल्य नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच वेळेला समाजामध्ये अनेक असे हितसंबंधी लोक आहे की ज्यांना हे मंजूरच नव्हतं स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळेला सुद्धा की या रीतीचं जे काही स्वातंत्र्य येऊ पाहतंय आणि त्यातनं ज्या बाबी पुढे येणार आहे जी मूल्य ते आम्हाला घातक आहेत असं वाटणारी सगळी मंडळी एकत्रित येऊन आज धुमाकूळ घालतायत. आणि संविधानाची शपथ घेऊन भले मंडळी सत्तेवरती येत आहेत, पण संविधानातली मूल्य मात्र नष्ट करणं किंवा संविधानच उद्ध्वस्त करणं या रीतीनं त्यांचे सगळे आज डावपेच किंवा पावलं ही पडतायत. आणि आम्हाला असं वाटलं की जसं स्वातंत्र्याची आपण 75 आता साजरी करतोय, अजून 2 वर्षांनी संविधानाची 75 आपण साजरी करायला लागू. त्या ह्या 250 वर्षांच्या मध्ये संविधानाला आधार धरून जे काय राजकारण झालं त्यात आपण असं नाही म्हणू शकत की अगदी पूर्णपणे 100% संविधानाला अभिप्रेत असंच घडत गेलं तर ते घडवायचा प्रयत्न झाला. त्यात अनेक मंडळींनी त्याच्यात गडबडी करायचा प्रयत्न केला, त्या मूल्यांना चकवा द्यायचाही प्रयत्न केला आपल्या स्वतःच्या स्वार्थ किंवा संकुचित राजकारणाच्या पायी. पण एक सर्वसाधारणपणे संविधान हा एक दीपस्तंभ किंवा काहीतरी भोजा होता, त्याचा काहीतरी दरारा होता. आणि त्यामुळे कुठे इकडे तिकडे जरी झालं तरी त्यापासून खूप दूर काय आपल्याला जाता येणार नाही अशीच आजपर्यंत राज्यकर्त्यांची भावना होती. आज मात्र तसं नाहीये. आजचा जो बदल जो होतोय तो फार अत्यंत प्रतिकूल आणि तो वेगानं होतोय. आणि येणाऱ्या काही 4-5 वर्षात आणखीन काय पुढे होणार आहे याच्याबद्दल एक भीती वाटावी असं वातावरण आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या आंदोलनाला ज्या मंडळींनी प्रारंभ केला तेव्हा ही सगळी मूल्य नव्हती, ती त्या क्रमात ती मूल्य उदयाला आली, त्यांचं संवर्धन झालं. त्या प्रकारे आपण पुन्हा एकदा देश उभा करणं आणि तो देश उभा करत असताना प्रारंभी जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली तेव्हा जे हातात नव्हतं असा एक मापदंड आपल्या हातात आहे, तो म्हणजे संविधान. ते निदर्शक आहे, इंडिकेटर्स आहे. आणि त्यामुळे इतकं मोठं साधन आपल्या हातात आहे की काय होत नाहीये आज समाजामध्ये किंवा राज्यकर्त्यांच्याकडून हे पाहण्याच्यासाठी आपल्या हातामध्ये संविधान आहे. आणि म्हणून त्या संविधानाच्या प्रकाशात जर आपण पुढचं जर आपला जर व्यवहार जर केला, आजचं जर मापन केलं आणि काय आपण गमावलं हे आपल्याला कळलं तर काय उभं करायचंय, परत काय टिकवायचंय आपल्याला, याच्या करताची एक सुस्पष्टता आपल्याला येईल. आणि म्हणून आम्ही मंडळी जी काही कार्यकर्ती मंडळी आहोत, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे आम्ही लोक आहोत, हे आमच्यापैकी काही मंडळींनी मग ही संविधानाच्या प्रचार प्रसाराची वाट ही अधिक वेळ देऊन करायला ती सुरुवात केली. तेव्हा आमच्यात फरक, आम्ही कोणी संविधानातले तज्ज्ञ नाही आहोत. आमच्यातली काही मंडळी कायद्याशी संबंधित आहेत. आता निलेश खानविलकर स्वतः ॲडव्होकेट आहेत, ते
ते प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणारे वकील आहेत, अशी काही मंडळी आहेत. पण बाकी आम्ही काही जी मंडळी जी आहोत ती काही या कायद्याशी संबंधित किंवा घटनेशी संबंधित लोक नाही आहोत. आम्ही वेगवेगळ्या विषयांशी आमचा संबंध असलेले कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या चळवळींशी स्त्रियांच्या चळवळींशी संबंध असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. पण आता आम्ही अधिक लक्ष देऊन या कामात आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही मंडळी एक संविधान संवर्धन समिती नावाचं एक संघटन केले की ज्याच्यात अनेक मंडळी तिथे एकत्रित आहेत आणि याच प्रकारे अशा रीतीचे जे मंच किंवा अनेक अशा रीतीच्या संघटना या महाराष्ट्रभर आज कार्यरत आहेत. आणि चव्हाण सेंटर ने या सगळ्या चळवळींना एक गुंफून ती एक ताकद पुढच्या काळामध्ये अधिक कशी वाढेल आणि गतिमान होईल यासाठी प्रयास करावेत. असा जो एक चव्हाण सेंटरच्या बरोबर जे काही आमचं मधल्या काळात जे काही सगळं बोलणं आणि जे काही सगळी चर्चा झाली त्यातनं मी सांगितलं तसा हा भाग जो संविधानाच्या परिचय वर्गाचा आपण सुरू केलाय. तेव्हा आज आपल्या या पहिल्या सत्राच्या मध्ये हे संविधान कशासाठी समजून घ्यायचंय, आम्ही वर्ग घेतोय म्हणजे काय करतोय याबद्दलची काही त्याच्या बाबी आपण आता समजून घेऊ. बाकी त्यातल्या ज्या तांत्रिक ज्या बाबी आहेत म्हणजे आता वर्गाला अजून लोक आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये जोडून घ्यायचे, मग ते त्याचे गुगल फॉर्म काय, मग त्यातनं अमुक काय, हे सगळे कदाचित आपल्याला मनीषा खिलारे त्याबद्दल अधिक सांगतील किंवा दत्ता बाळासाहेब त्याच्याबद्दल बोलतील की त्यांचं त्याबद्दलचं नियोजन काय ते. आपण आता माझ्याकडे पीपीटी आहे ते मी तुमच्या पुढे ठेवतो आणि त्याच्या साह्याने मी बोलतो आणि मग पुढे आपण चर्चेसाठी अधिक खुलं करू. आपण आम्ही कोण याबद्दल मी थोडंसं तुमच्याशी बोललोय आता की आम्ही जे हे सगळे विषय घेणारे लोक असणार आहोत ते आम्ही वेगवेगळ्या पेशांमध्ये काम करणारे लोक आहोत, विविध संस्था संघटनांचे लोक आहोत. पण आमच्या सगळ्यांचा मिळून एक जो काही मंच आहे तो संविधान संवर्धन समिती म्हणून आहे आणि संविधानातील मूल्यांचा प्रचार प्रसार हे आमचं एक सगळ्यांचं म्हणून सामायिक काम आहे. आता इथं मूल्यांचा प्रचार प्रसार आम्ही असं प्रामुख्याने म्हटलंय म्हणजे संविधानातल्या अगदी बारीक सारीक बाबी ज्याला आपण जे MPSC ची किंवा UPSC ची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीनं कदाचित त्यातला बराचसा भाग त्यांना आराखडा समजून घ्यायला उपयोगाला येईल. पण संविधानाचा बारकाईनं अभ्यास करणाऱ्यांच्या साठी हा वर्ग नाही. पण त्या बारकाईनं अभ्यास करण्याच्या साठीची चालना मिळावी म्हणून या अभ्यासाचा नक्की उपयोग होणार आहे. तेव्हा आम्ही या संविधानाच्या या अभ्यासक्रमामध्ये जो काही 15 दिवस आपण घेणार आहोत त्यामध्ये त्यातले जे तत्वज्ञान आहे, त्यातली जी मूल्य आहेत, ज्या संकल्पना आहेत त्यावरती आमचं लक्ष मुख्यतः केंद्रित राहणार आहे. आम्ही काय काय उपक्रम करतो तर आम्ही याच्यासाठी व्याख्यानं विविध ठिकाणी घेतो. आता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष व्याख्यानांना थोडी मर्यादा पडली त्यामुळे ऑनलाईन सुरू असतं. प्रशिक्षण शिबिरं घेतो. ही प्रशिक्षण शिबिरं वस्त्यांच्यातल्या कार्यकर्त्यांची असतात, सामान्य लोकांची असतात. त्याचबरोबर संघटना वेगवेगळ्या आपापल्या कार्यकर्त्यांच्यासाठी काही कार्यशाळा घेतात. शाळांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी, शिक्षकांच्यासाठी, कॉलेजमधल्या प्राध्यापकांसाठी आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अशा या संविधानाच्या बद्दलच्या कार्यशाळा आम्ही घेत असतो. तुमच्याकडे आता 15 दिवसांचा जो वर्ग आपण जो काही 15 सत्रांचा ठेवलाय तो आम्ही अलीकडेच पाटकर कॉलेज बरोबर घेतला होता आणि तिथे आम्ही 15 सत्र या विषयाची घेतली त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आणि तो खूप चांगला अनुभव होता. आणि त्यामुळे असेच 15 विषय आम्ही इथेही सुचवले की आपण जर अधिक प्रमाणात नीट समजून घ्यायचं असेल तर आपण 15 सत्र करावे. दुसरा आमचा जो एक संविधान परिचय वर्ग जो असतो जो एक म्हणजे
हा पण संविधान परिचय वर्गच आहे, पण हा थोडा आपण मोठा घेणार आहोत 15 सत्रांचा. एक 5 सत्रांचाही आम्ही वर्ग घेत असतो, की जो बरेचदा आम्ही सोमवार ते शुक्रवार असे सलग आठवड्यातले 5 दिवस घेतो. आणि तो वर्ग आम्ही त्यातले काही विषय आम्ही निवडक 5 विषय आम्ही घेतो. आणि त्या वर्गाच्या नंतर एक सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम आम्ही त्यातनं करतो. हे सर्टिफिकेट ह्या कार्यक्रमाच्या सहभागाचं आहे. त्यातनं लगेच काय तुम्ही तज्ज्ञ झाला असा काय त्यातला निर्वाळा नसतो. म्हणजे आम्हालाही कुणी काय आम्ही तज्ज्ञ म्हणून निर्वाळा देणार नाहीये त्याला. पण हा एक वर्ग आपण केल्याचा एक प्रमाणपत्र त्याच्यातून आम्ही देत असतो. वस्तीमध्ये संविधान शाखा एक दर आठवड्याला तिथे लोक एकत्र येतात आणि मग संविधानाची गाणी, एखाद्या मूल्याची किंवा विचाराची चर्चा, एखादं व्याख्यान असं त्या वर्गामध्ये होत असतं. पण तो नियमित दर आठवड्याला चालणारा एक उपक्रम आहे. 1-2 वस्त्यांच्या मध्ये तो वर्ग आमचा सुरू होता. तो आम्ही प्रयोग करत होतो. पण आता काही काळच तो थोडासा आता थांबला. ह्या कोरोनाचा पुढचा जो दुसरी जी लाट आली त्यावेळेला तो मुद्दामून म्हणजे थांबवला, कारण लोक आता एकत्र येऊ नयेत म्हणून. दुसरीकडे आम्ही एक संविधान प्रचारक अशी एक कल्पना त्यातनं पुढे आली. संविधान प्रचारक याचा अर्थ काय? जे आम्ही आता करतोय ते, की जेवढं आपल्याला संविधानातल्या मूल्यांच्या बाबतीत जेवढं काही कळलंय तेवढं आपण इतरांना समजावून सांगावं. जसे साक्षरतेचे वर्ग आपल्याला ठाऊक आहेत. साक्षरतेच्या वर्गामध्ये मला आठवत असेल की साक्षरताची अगदी सरकारनं सुद्धा ती एक मोहीम त्यावेळेला सुरू केली होती, ईच वन टीच वन, की एकाला शिकवावं. तसं मी किमान बाबी समजा एक उद्देशिका आहे संविधानाची, आम्ही भारताच्या लोक पासून त्याचा प्रारंभ होतो. ही उद्देशिका जर आम्ही नीट समजून घेतली, नुसती पाठ नाही, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही मध्ये मंत्र म्हटल्यासारखं नाही, जे पाठ असायला पाहिजे, पण त्यातल्या प्रत्येक शब्दाचे अर्थ सांगता आले पाहिजेत. अशा रीतीनं उद्देशिका समजावून सांगणं एवढं जरी आपल्याला करता आलं तरी तो संविधान प्रचारक आहे. मग ते त्याने काम कुठे करावं? आपल्या घरी, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या मित्रांच्यात, आपण राहतो तिथे त्यांनी लोकांना जसं जमेल तसं त्यांनी तिथे सांगण्याचा तो प्रयत्न करावा. तो संविधान प्रचारक. संविधान प्रचारक म्हणजे कुठला तरी एक संविधानाचा कोर्स केला आणि तो काहीतरी पूर्ण तयार झाला आणि मग किंवा वकील झाला आणि मग जाऊन गेला असं नाहीये त्याच्यात. ह्या समजा 15 दिवसाचं आपण ही 15 सत्र घेतलीत किंवा 5 सत्र घेतलीत, त्यातनं जेवढं मला कळलंय तेवढं मी दुसऱ्याला सांगायचं. म्हणजे आता तो आम्ही पूर्वी सिनेमा बघायला जायचो आणि मग नंतर दुसऱ्याला सिनेमाची स्टोरी सांगायचो वर्गात परत शाळेत आल्यानंतर, की कालचा तो असा पिक्चर होता, शोले असा आहे, फलाना हे आहे, त्याच्यातनं असं होतं वगैरे वगैरे. तर तसं वर्गातनं जेवढं मला कळलंय तेवढं मी त्याच्यात सांगायचं. मला 3 तासाचा पिक्चर मी नाही सांगत स्टोरी सांगताना. तसं मी जेवढं काय समजून घेतलंय त्यातलं मला जेवढं जमणार आहे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार, समाजानुसार ते त्यांनी इतरांना सांगण्याचा तो प्रयत्न करावा. म्हणजे संविधान प्रचारक. आणि असे सांगणारे लोक तयार करावेत. हे जर प्रचारक जर आपले जर काय वाढले तर मग संविधानाचा ची मूल्य लोकांपर्यंत जाणं हे सोपं होणार आहे. केवळ आपण असे एक फॉर्मल वर्ग घेऊन काही त्यातले तज्ञच बोलवून त्यांच्या करवी हे सगळं समजून घेण्याला मर्यादा पडणार आहे. आणि म्हणून जेवढं आपल्याला कळलंय ते आपण संविधान प्रचारक म्हणून इतरांना सांगावं, याच्या करताची संविधान प्रचारक ही कल्पना आहे. निलेश खानविलकर किंवा आमचे अन्य काही सहकारी आहेत, निलेश बरोबरची जी तरुण मंडळी आहेत, जे विविध संघटनांचे, ते फक्त संविधान संवर्धन समितीचे आहेत असं नाही, किंबहुना तो संविधान प्रचारक हा उपक्रम विविध संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांचा तो झालेला आहे. त्याला अशी एक संघटना अशी काही आता आयडेंटिफाय त्याच्यावर करते असं नाहीये. तर असे जे संविधान प्रचारक म्हणून तयार करणं आणि त्यांनी या उपक्रमात एक मोहीम पद्धतीने महाराष्ट्रभर जावं असा प्रयत्न निलेश खानविलकर आणि अशी बरीच मंडळी, त्यांची जी तरुण सहकारी मंडळी आहेत ती आता सध्या करतायत. आम्ही हर घर संविधान साक्षर असा एक उपक्रम आहे की प्रत्येक घर संविधान साक्षर झालं पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे तर घरात उद्देशिकाची फ्रेम असायला पाहिजे किंवा स्टिकर लागलेलं असलं पाहिजे. त्या उद्देशिका घरातल्या कोणाला तरी एकाला तरी किमान मुलाला पाठ असली पाहिजे आणि ती असते शाळांच्या मध्ये. अलीकडे ती म्हणजे प्रार्थनेनंतर ती म्हणून
घेतली जात होती. आता लॉकडाऊनमुळे शाळाच बंद आहेत. आणि तसंच ते घरातल्या कोणाला तरी मुलाला, कोणाला मोठ्या माणसांनी ते पाठ करावं. घरातल्या 50 वर्षाच्या आतल्या वयाच्या लोकांना किमान त्यातल्या 3 संकल्पनांचा अर्थ सांगता यावा. एवढं झालं की ते घर संविधान साक्षर. इतकी त्याची म्हणजे लिहायला वाचायला येणं जसं असतं की खूप ग्रंथ त्याच्यातनं समजून घ्यायला पाहिजेत असं नाही, ज्याला आपण साक्षरता म्हणून जी काही संकल्पना आहे तशी, तर तसं ते घर साक्षर व्हावं. अशी जर प्रत्येकानं आपण जी काही मोहीम अशी जर काही घेतली, तर आम्ही ही येणाऱ्या पुढच्या 75 वर्ष जे आता संविधानाला होणार आहेत, त्या निमित्तानं हा संकल्प आम्ही जाहीर केलाय की आमच्या परीनं आम्ही प्रत्येकानं हा वैयक्तिक पातळीवरचा कार्यक्रम म्हणून तो घ्यावा. संघटना म्हणून तुम्ही घेतलात तर त्याला आणखीन जोर येईल. पण व्यक्ती म्हणून तर मी हे करू शकतो की मला जेवढं कळलंय तेवढं मित्रांना सांगणं. आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रही नावाची कल्पना म्हणजे पुढे आणली. तो हाच प्रकार आहे ना की मी स्वतः निर्णय घ्यायचा आहे. संघटना हा एक झाला भाग, पण मला पटलंय, मी हे समजावून सांगेन जेवढं मला कळलंय तेवढं. आणि मला त्यातनं सांगताना जर काही अडचण आली तर मी अधिक त्यातले जे माहितगार लोक कोणी असतील त्यांच्याशी मी बोलेन. त्यांनाही नाही कळलं तर ते आणखीन त्यांच्यापेक्षा अधिक माहितगार लोक असतील त्यांच्याशी ते बोलणं करतील आणि ती गोष्ट सांगतील. असं जर आपण काही करायला गेलो तर आपण हर घर संविधान साक्षर वेगानं आपण करू शकतो. अशा मोहिमा जिथे कुठे आपण आहोत महाराष्ट्रात तिथे आपण आपल्या परीने आपण त्याला घेऊ शकतो. शाळा साक्षर करणं हा सुद्धा असाच भाग आहे की तिथेही किमान उद्देशिकेतली मूल्य माहिती असणं. पण फक्त इथं काय होईल आणखीन की इथं त्या ती मुलं चित्र काढू शकतात, गाणी त्यातली रचू शकतात किंवा असलेली गाणी म्हणू शकतात, निबंध लिहू शकतात, भित्तिचित्र किंवा तिथलं रेखाटन करू शकतात. असे विविध प्रकारचे उपक्रम ती शाळा करू शकते आणि त्याच्यात पालकांनाही ती सहभागी करून घेऊ शकते. असं जर त्या शाळेमध्ये जर काही संविधानाचं वातावरण जर काय तयार झालं तर ती शाळा संविधान साक्षर होऊ शकते काही काळात. त्याची काही किमान बाबी आम्ही अशा केल्यात. एका शाळेत तो प्रयोग आमचा त्या रीतीनं सुरू होता आहे, कारण लॉकडाऊनमुळे ते सगळंच कोरोनामुळे आता उलटपालट म्हणजे झालंय. तिथल्या शिक्षकांची कार्यशाळाही झाली की हे कसं करायचं त्या शाळेमध्ये, आणि त्यामुळे ते सुरू झालं. मुलांनी काही करायला सुरुवात केली आणि ते आता सध्या थांबलंय. आता पुन्हा हे जर सुरू झाल्यानंतर पुन्हा त्याला वेग येऊ शकेल. दुसरं एक संविधान जागर यात्रा म्हणून संविधान दिवस ज्या दिवशी संविधान मंजूर झालं 26 नोव्हेंबर 1949ला, त्या दिवशी किंवा त्याच्या आसपास अशा संविधान जागर यात्रा एक जागोजाग काढल्या जातात. 1-2 वर्षे आम्ही त्याचा प्रारंभ झाला तेव्हा मुंबईमध्ये देवनारच्या इथे जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून ते दादरला चैत्यभूमीपर्यंत अशी हजारोंच्या सहभागानं यात्रा काढली होती. त्याच्यात एकच संघटना, त्यात अनेक संघटना एकत्र येऊन त्यांनी संविधान जागर समिती नावाचा एक आणखी मंच केलाय. त्याच्या वतीनं ती यात्रा पाती झाली. आणि मग नंतरच्या काळामध्ये मात्र ते कोरोना आणि त्याच्या आधीचं इलेक्शन झालं होतं, त्यामुळे ते स्थानिक पातळीवरतीच काही कार्यक्रम किंवा यात्रा काढाव्या लागल्या. फक्त या यात्रेचं वैशिष्ट्य असं त्याच्यातलं मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण तुम्ही सगळे कार्यकर्ता तुमच्या भागामध्ये तुम्ही करू शकता. संविधानाची मिरवणूक हा काही नवीन मुद्दा आपल्याला नाही. म्हणजे ती हत्तीवरनं काढली जाते, रथातनं काढली जाते, काही त्याच्यातलं काही होऊ शकतं. पण ते केलं म्हणजे आपली संविधानाप्रतीची जबाबदारी झाली असं नाहीये. तर संविधानानं पालखीतनं काढा, त्याची तुम्ही रथातनं काढा, हत्तीवरनं तुम्ही त्याची मिरवणूक काढा, पण ते संविधान आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. म्हणजे संविधान डोक्यावर घेणं जरूर घ्या, पण ते डोक्यात बसवून डोक्यावरती घ्या. आणि म्हणून मग संविधानाच्या या यात्रेच्या आधी 1-2-2.5 महिने जसं निवडणुकांचा प्रचार केला जातो त्या प्रकारे आम्ही जागोजागी प्रचार करतो. आणि या संविधान यात्रेला तुम्ही या, तर हे सगळं समजून तुम्ही या. या बाबी आज धोक्यात आहेत म्हणून तुम्ही या. या बाबींचा जर तुम्हाला माहिती असली पाहिजे तर तुम्हाला काय देशात चाललंय ते कळेल म्हणून तुम्ही या. असा प्रचार करून लोकांना जागरूक करून लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना आम्ही या यात्रेच्या मध्ये सहभागी करतो. हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि मग प्रचाराचं साहित्य जे आहे ते याच क्रमात त्याची निर्मिती होते. काही पुस्तिका असतील,
कधी काही पत्रक किंवा ऑनलाईन आता ज्या ज्या काही आपण बाबी टाकत असतो त्या रीतीचे मुद्दे करणं टाकणं, आणि अलीकडे आता ऑनलाईन हे जे काही सत्र किंवा युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणं वगैरे असे जे काही प्रचार साहित्य तयार करणं हा एक भाग चाललेला असतो. ही आमची यात्रेची काही क्षणचित्र तुमच्या पुढे ठेवलेत की अशी यात्रा लोक जल्लोषानं आनंदानं साजरी करतात, पण ती करत असताना त्याच्या आधी 1-2-2.5 महिने त्याची तयारी चाललेली असते आणि त्याचं एक प्रबोधन होत असतं. हे त्याच्यातलं एक वेगळेपण आहे. ही एक आमची पुस्तिका आहे की जी उद्देशिकेतली जी मूल्य आहेत, आम्ही भारताचे लोक पासून जे सुरू होतं त्यातल्या प्रत्येक शब्दाचे संदर्भासहित अर्थ सांगणारी, आणि ही पुस्तिका आपल्याला आपण प्रचार लोकांच्या मध्ये जेव्हा करू किंवा आपण प्रचारक म्हणून जेव्हा काम करू तेव्हा आपल्याला एक प्रकारे हस्तपुस्तिकेसारखा त्याचा उपयोग होऊ शकतो, हँडबुक सारखा त्याचा उपयोग करू शकतो. ती आमच्याकडे मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि उर्दूमध्ये आहे. मुख्यतः हिंदी मराठी आता आमच्याकडे आहे आणि त्याची 20 रुपये किंमत आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष शक्य होईल, कारण हा सगळा वर्ग आपल्याला ऑफलाईनच घ्यायचा होता, पण ते कोरोनाच्यामुळे आपल्याला हा ऑनलाईन करावा लागतो, तर आपण प्रत्यक्षच भेटलो असतो आणि अधिक आपल्याला त्यामुळे चर्चाही करता आल्या असत्या. तर या पुस्तिका तुम्हाला जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा तुम्ही त्या जरूर चव्हाण सेंटरशी संपर्क करून, आमच्याकडे निलेशशी संपर्क करून तुम्ही त्या पुढे घेऊ शकता, मागवू शकता. आता या वर्गाचा उद्देश बोलताना बोललोय मी, सुरुवातीला पण प्रारंभ केलाय की या वर्गात आम्ही संविधानातल्या काही मुख्य वैशिष्ट्यांचा आणि मुख्यतः त्यातल्या मूल्यांचा परिचय करून देणार आहोत. आणि दुसरा उद्देश काय, जो तुम्हाला परिचय होईल त्या परिचयातनं तुम्ही आमच्यासारखेच प्रचारक व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी सहभागीनं उद्युक्त करणं आमचा दुसरा उद्देश आहे. किंवा दोन्ही एकाच तोलामोलाचे उद्देश आहेत की माहिती करून घेणं आणि ती माहिती तुम्ही लोकांना सांगणं, केवळ ते स्वतःपुरतं न ठेवणं, हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि सुरुशी सरांनी मध्ये सांगितलं तसे तुम्ही कार्यकर्ते आहात, त्यामुळे तर तुम्ही नक्कीच हा उद्देश तुम्हाला कबूल असेल असं मी गृहीत धरतो. आता याच्यामध्ये विषय आम्ही काय काय घेणार आहोत, या विषयांच्या क्रमात त्याच्यातल्या काही याच्यातले बदल होऊ शकतात. खरं म्हणजे होणार नाहीत, कारण आम्ही आधी घेतले त्यावेळेला काही त्याच्यात तसे बदल करावे लागले नाहीत, किरकोळ कुठेतरी करावे लागले ते, पण आपल्या गरजेनुसार आपण त्यात काही बदल हे क्रमात आपण करू शकतो. पण त्या काय त्याच्यात आम्ही घेणार आहोत ते तुमच्या पुढे मी ठेवतो. एक तर म्हणजे संविधान समजून का घ्यायचं, की ज्याच्याबद्दल आपण थोडं आता आज आपण बोलू. कारण कशासाठी घ्यायचं संविधान समजून, काय गरज आहे मला, हा एक भाग. दुसरं असं की संविधान हे कसं तयार झालं, त्याची काय गरज होती आणि ते होत असताना काय काय घडामोडी घडल्या, काय प्रक्रियेतनं ती निर्मिती होत गेली, आणि एकूण संविधानाचा आराखडा काय, त्याची एक ढोबळ त्यातला, असा एक विषय असेल. अजून एक जो विषय, जो पुढचा जो असणार आहे विषय, म्हणजे ह्याचे क्रम आम्ही आणखी कुठला आधी कुठला नंतर हे पण सगळं बदलू आम्ही, किंवा असंच ठेवू, पण ते गरजेप्रमाणे थोडं हे राहील. तिसरा विषय जो आहे की भारतीय समाज जो आपला जो आहे आणि संस्कृती, त्याची वैशिष्ट्ये काय. कारण ज्या भारताचं हे संविधान आहे तो भारत काय असा अचानक तो उदयाला आलेला नाहीये, त्याला एक हजारो वर्षांचा इतिहास आहे, संस्कृती आहे. मग त्याचा आणि भारतीय संविधानाचा संबंध काय, हे आपण समजून घेणार आहोत. नंतर संविधानाची उद्देशिका, ज्याच्याबद्दल मी आता बोललो, ती पुस्तिका त्याच्यासाठी काढलेली आहे. ही संविधानाची उद्देशिका म्हणजे काय नक्की, ते आपण पाहिले हजारो वेळा आपण बघत असतो, आपल्या घरात लावलेली असते, कार्यालयात लावलेली असते, ऑफिसमध्ये, अनेक ठिकाणी, चव्हाण सेंटरमध्ये तुम्ही ती पाहिली असेल. पण ही जी संविधानाची उद्देशिका आहे, तिची जी एकूण तिचा जो संदर्भ जो आहे तो, आणि त्याच्यात जे शब्द जे आहेत, त्या संकल्पना आहेत त्या काय, त्याचा आजचा संदर्भ काय आहे, हे आपण त्या विषयात आपण समजून घेणार आहोत. नंतर मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला अनेकांनी ती कदाचित काहींना पाठही असू शकतात, पण हे मूलभूत अधिकार नेमके काय आहेत आणि त्याची पार्श्वभूमी काय आणि आजचे संदर्भ काय, हे आपण बघणार आहोत. मूलभूत कर्तव्य, मुळात
कर्तव्यांचा भाग हा नंतर घटना दुरुस्ती होऊन आलेला आहे 42व्या, पण तो महत्वाचा आहे. तो आपल्या मूलभूत अधिकारांना आणि मार्गदर्शक तत्वांना तो पोषक असलेला आहे. म्हणजे आपलं भारतीयत्व अधिक जबाबदार करणार आहे. ती मूलभूत कर्तव्ये काय आहेत ती आपण समजून घेणार आहोत. नंतर मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फॉर स्टेट पॉलिसी, म्हणजे काय तर राज्यांनी मूलभूत अधिकार म्हणून आपण ज्यांचा समावेश करू शकलो नाही, त्यावेळेला सहमती नव्हती, शक्यता नव्हत्या, एकूणच आर्थिक कुवत किंवा समाजाच्या, अशा वेळेला आपण काही बाबी आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा मार्गदर्शक सूत्रांच्यात आपण ठेवून दिल्या. आणि अपेक्षा काय धरली आहे घटनाकारांनी, तर राज्यानं, राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य, महाराष्ट्र, गुजरात असे सगळे राज्य म्हणजे स्टेट, या राज्यांनी आपली धोरणं ठरवताना, कायदे करत असताना ही मार्गदर्शक सूत्र लक्षात ठेवून आपली धोरणं आखावीत. आणि त्याप्रमाणे आपण जरी मूलभूत अधिकार नसले तरी अनेक बाबींचा आपण पुढच्या काळामध्ये मार्गदर्शक सूत्रातल्या बाबींचा आपण त्याच्यावरती आपण कायदे केलेले आहेत. शिक्षणाचा अधिकार हा तेव्हा नव्हता, तो आपण घातला, असे अनेक आहेत. त्याची तो जो विषय आपण घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातनं कळेल की मार्गदर्शक सूत्रांचं किती महत्व आहे. त्या नंतर आज जो अत्यंत ज्याला ज्वलत जहाल विषय की ज्याच्यावरनं खूप उलट सुलट मतमतांतर आणि प्रत्येकाला त्याबद्दल काही ना काहीतरी म्हणायचं आहे, असा जो विषय तो म्हणजे आरक्षणाचा. तर तो सामाजिक न्याय व आरक्षण असा आपण तो विषय आपण घेणार आहोत. त्याच्यात मराठा आरक्षण हा मी एक स्वतंत्र भाग घेतलाय. कारण असं लक्षात येते की आरक्षणाचा विषय हा खूप त्याच्यामधनं चर्चा होते, खूप गोष्टी त्यातनं बोलाव्या लागतात. आणि आत्ता जो आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये हा मराठा आरक्षण हा अत्यंत आता त्याची तो खूप वादग्रस्त पद्धतीनं चर्चेला आता आहे. तो त्याचा कायदा झाला, सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला वगैरे वगैरे अशा सगळ्या बाबी झाल्या. ओबीसीचं आरक्षण अलीकडे राजकीय आरक्षण गेलंय आणि मेडिकलमध्ये हे आरक्षण ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. तर ह्या ज्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या आपण ह्या 2 सत्रांच्या मध्ये आरक्षणाचा आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्याला भूमिका घेताना या माहितीचा उपयोग होईल. आम्ही जी भूमिका मांडू तीच भूमिका तुम्हाला पटेल असं नाही, पटली पाहिजे असं नाही, पण जी आपण माहिती जी काय सांगू त्या आधारे तुम्हाला तुमची भूमिका घेणं हे अधिक नेटकेपणाने शक्य होईल. कधी कधी भूमिका ज्या आपल्या असतात त्या माहिती आपल्याला त्या संबंधातली पूर्ण नसते आणि माहिती नसल्यामुळे आपल्या भूमिका ह्या तेवढ्या सबळ आधारावरती नसतात, कारण माहितीचा अभाव आहे. तो माहितीचा अभाव आपण इथे दूर करू जेवढा जमेल तेवढा, आणि मग त्याच्या आधारे आपल्याला भूमिका घेणं सोपं जाईल. नंतर आपली घटना लिहिली गेली आणि ती तशीच राहिलेली नाहीये. त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त दुरुस्त्या झाल्यात. आता आपण 102, 103 या दुरुस्त्यांची नावं आता आपण ऐकलेली आहेत. ज्याला 127वी दुरुस्ती असा आता एक चालू आहे. जे केंद्राने निर्णय जो घेतला ना की राज्यांना ओबीसीना आरक्षण देणं की आरक्षणाचा निर्णय घेणं हे तिथल्या आयोगाला शक्य होणार आहे, असा जो काही केला गेला. तर अशा अनेक दुरुस्त्या आतापर्यंत झालेल्या आहे. अगदी घटना तयार झाली आणि पहिलीच दुरुस्ती लगेच करावी लागली 51 साली. तेव्हा ह्या ज्या काही दुरुस्त्या झाल्या त्यातल्या महत्वाच्या दुरुस्त्या आणि त्याचा काय संविधानावरती परिणाम झालाय, असे कोणते ते न्यायालयातले खटले आहेत की ज्यांनी काही एक पथदर्शक अशा काही बाबी पुढे आणल्या, त्या आपण या विषयात समजून घेणार आहोत. त्यानंतर कोरोना सुरू होण्याच्या आधी आपल्याकडं ज्याच्यावरती खूप प्रचंड वादळ उठलं होतं तो म्हणजे CAA, सिटीजन्स अमेंडमेंट ऍक्ट, नागरिकता दुरुस्ती कायदा, NRC, अशा जे काही विषय तुम्ही ते जे काही नावं जे ऐकलेली असतील त्या विषयानं त्यानं खूप म्हणजे जागोजागी धरणी धरली गेली होती, मोर्चे निघत होते. आसाम तर नंतर तो पेटून उठला होता. म्हणजे
आगीच्या ज्वाळा आसाममधनं उसळत होत्या त्या कायद्याच्या विरोधामध्ये, तर हा नक्की काय कायदा आहे, मागे गेलो होतो त्यामुळे म्हटलं काय त्याचा अर्थ आहे हे आपण सगळं समजून घेणार आहोत. कारण जसं कोरोनाचं आणि हे उतारायला लागेल त्यानंतर पुन्हा हे विषय परत ते अधिक प्रकर्षानं पुढे येणार आहेत आणि ते कदाचित खूप अजूनही गडबड करू शकतात. आणि म्हणून आपल्याला त्याबद्दल एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय भूमिका घेऊ शकतो, कशी घेऊ शकतो, हे याला हा विषय आपल्याला मदतकारक होईल. त्यानंतर आपण धर्म स्वातंत्र्य, धर्मांतर, लव जिहाद कायदे हे सगळे जे केले ते आणि त्यातला संविधानाचा आधार काय त्याला, किंवा कुठे ते बदललं जात आहे किंवा कुठले संकेत त्याच्यातनं धुडकावले जात आहेत का, हे आपण त्या विषयामध्ये शोधणार आहोत. नंतर कोणी ह्याला थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उभं राहिलं नाही म्हणून त्याला फटकावलं, किंवा तू भारत माता की म्हण नाहीतर तुला मी सोडणार नाही. आता अलीकडेच एक दिल्लीत एक प्रकरण झालं ना की तू अमुक काय जय श्रीराम म्हण, किंवा मी म्हणणार नाही, मी अमुक केलं तर म्हणणार, असले जे सगळे प्रकार जे होत आहेत, किंवा त्यातनं की आंतरजातीय लग्न केली किंवा आंतरधर्मीय लग्न केली जातात, ही मुळात धर्म वाढवण्यासाठीच केली जात आहेत आणि म्हणून त्याबद्दलचे कायदे काही राज्यांनी केलेले आहेत. तर हे जे सगळं जे होत आहे त्याचा काय अर्थ आहे, म्हणजे धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय, धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही, आणि लव जिहाद कायदे या सगळ्यात कुठे बसतात त्याचं आपण बघणार आहोत. राष्ट्रवाद, राष्ट्रद्रोहाचं बोललो तसंच आपल्याला हे जे सगळे भारत माता की जय पासून अमुक अमुक हे जे सगळं काही बोललं जात आहे त्या सगळ्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय, राष्ट्रद्रोह कशाला म्हणायचा. तुम्ही समजा घटनेला शिव्या घातल्यात किंवा राष्ट्रध्वजाला त्याचा काय मान राखला नाही तर तो लगेच राष्ट्रद्रोह होतो का, काय त्याच्याबद्दल नक्की. म्हणून घटनाकारांना अभिप्रेत काय होतं, घटना सभेतल्या चर्चांच्या मध्ये त्याबद्दल अभिप्रेत काय होतं, त्याच्या आधीच्या चळवळीच्या मध्ये त्याबद्दलचं काय अभिप्रेत होतं, आणि मग त्याला धरून आज सगळं चाललंय का हे आपण त्या विषयात बघणार आहोत. त्यानंतर आपण सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता ही भारतात आहे, जे घटनेने स्वीकारलेली आहे, पण ती आणि युरोपामध्ये म्हणजे फ्रान्समध्ये आपण पाहिलं की तिथे शार्ली एब्दो नावाच्या नियतकालिकानं एक पैगंबरांचं व्यंगचित्र त्याच्यावरती छापलं आणि म्हणून त्या मुस्लिम कट्टरपंथीय ते घुसले त्या कार्यात आणि त्यांनी त्या लोकांचे खून केले गोळ्या झाडून. त्यानंतर आता अलीकडचंच उदाहरण आपल्याला माहिती आहे की काही शिक्षकांना विद्यार्थ्यांना ते चित्र दाखवून की एक तो सांगत होता काय ते समजावून, आणि ते त्यांनी केलं म्हणून त्या शिक्षकाचीच मान कापली गेली. मग तिकडचं सेक्युलरिझम आपल्या सेक्युलरिझम मध्ये काय फरक आहे का, नक्की काय आहे, आणि सेक्युलरिझम हा आपल्या देशामधला सेक्युलरिझम हा आपल्याला पुरेसा वाटतो का, की आणखीन त्याच्यात काही आपल्याला गोष्टी हव्या आहेत, याची आपण चर्चा त्या विषयात करणार आहोत. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत असं लक्षात आलंय की हे जे विषय जे तुमच्या पुढे जे काय मी ठेवलं किंवा विषयातले घटक ठेवलेत, म्हणजे ही काही विषय कदाचित आपण क्लब करू, एकत्र पण घेऊ, काही आपण आणखीन स्वतंत्र करू, काहींचं कदाचित आणखीन वेगळं घ्यावं लागेल, ते आपण क्रमात बघू. पण हा जो सगळा जो तुमच्या पुढे भाग मी जो काही ठेवला त्यातनं आपल्या एक लक्षात येईल की हा काही एक कॉलेजमधला अभ्यासक्रम नाहीये किंवा ज्याच्यात केलाय तो. हे आपण आजची जी आव्हानं आपल्या समोर जी आहेत त्या आव्हानांना भिडण्याच्या साठी म्हणून जे हे ऐरणीवरचे मुद्दे जे आहेत त्यांची आपण इथे चर्चा करणार आहोत आणि त्याचा आपण संदर्भ त्याचा 16 कॅनव्हास. सर म्यूट झालाय सावंत सर. येतोय आवाज आता? हो येतोय. तर हा येतोय सर. हा तर हे तुम्हाला मुद्दे जे काही पुढे मांडले ते हे आत्ताच्या वर्तमानातले मुद्दे आहेत आणि त्याचं आपल्याला म्हणजे वर्तमानातल्या या मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्या घटनेमध्ये त्याचं काय आहे, कारण घटना हे सगळं एक जे काही डॉक्युमेंट आहे ते जिवंत लाईव्ह आहे. तो काय असा ग्रंथ नाहीये की जो संदर्भासाठी कधीतरी घ्यायचा आहे. तो रोजच्या रोज त्याच्यावर चर्चा होणार, रोजच्या रोज त्याच्यामध्ये काय बदल व्हावेत, रोजच्या रोज त्याच्याबद्दल कोर्टामध्ये केसेस चालतात, म्हणजे आपलं जीवन त्याच्याशी संबंधित आहे. असा जो काही भाग आहे तो आपण याच्यामध्ये प्रामुख्याने घेणार आहोत आणि हे विषय मांडले. याचं शेवटी याच्याबद्दलचं असेल ते तुमच्या सगळ्यांचे अभिप्राय या विषयाबद्दलचं
काय तुमचं मूल्यांकन त्याबद्दलचं, की आम्ही एक प्रश्नावली त्याच्यामध्ये देऊ किंवा मुद्दे देऊ की जे तुम्ही गुगल फॉर्मच्या द्वारेच तुम्ही भरून द्याल आणि समोर होईल. याच्यामध्ये वर्गाबद्दलच्या काही सूचना अशा आहेत की ज्या निलेश वगैरे अधिक देतील, मी त्याच्यात खूप जाणार नाहीये. पण मांडणी आणि चर्चा असं याचं स्वरूप राहील. म्हणजे 2 तासाची वेळ असेल तर एक सव्वा ते दीड तास मांडणी आणि अर्धा तास प्रश्नोत्तर. मधल्या काळात तुम्हाला जे वाटतील ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये नोंदवू शकता. हे आणि व्हॉट्सअप गट आपण जो काही केलाय या हे आपल्या वर्गाच्या प्रशिक्षणार्थींचा, तिथेही आपण प्रश्न विचारू शकता, अभिप्राय आपले नोंदवू शकता. फक्त तिथे दुसरं काही नका टाकू, म्हणजे वेगळं काही नका टाकू. वर्गाच्या संबंधातल्या ज्या काही बाबी असतील त्या तिथे राहू देत. आणि त्यांची चर्चा कदाचित जर त्या सत्रात नाही झाली तर आपण पुढच्या सत्राच्या आधी ती आपण म्हणजे करू शकतो किंवा त्या वक्त्याच्या सोयीनं आपण वेळ घेऊन ते करू शकू आपण. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या वक्त्यांशी थेट फोन करून सुद्धा बोलून काही बाबींची तुम्ही चर्चा करू शकता. नंतर याचं सर्टिफिकेट काय वगैरे काय हे तुम्हाला आयोजक मंडळी त्याबद्दल सांगतील, किंवा याच्यासाठी जी काही फी त्याची जी काही त्यांनी ठेवली आहे ती तशीच राहणार आहे, त्याच्यात काही बदल होणार आहे किंवा अमुक काय, हे सगळं तुम्हाला चव्हाण सेंटरची जी आयोजक मंडळी ती त्याच्याबद्दलच्या सूचना आपल्याला त्यामध्ये देतील. आता याच्याकरता जे संदर्भ साहित्य तुमच्या पुढे हे ठेवलंय, हे आपण हे जे पीपीटी आहे हे गटावरती आम्ही टाकू, त्यामुळे तुमच्या मध्ये हे राहील, तिथे तुम्हाला हे पुन्हा रेफर करता येईल. आणि परत एक मला सांगतो असं की आता हे आजचं सत्र आपण युट्यूब किंवा फेसबुक वरती लाईव्ह केलेलं दिसत नाही, हे फक्त रेकॉर्डिंग करत होते, ते मला वाटतं चालू असेल त्याला. तर आम्ही फक्त रेकॉर्डिंग करतोय आता सध्या सर, कारण आपण सर्वांना सहभागी करत, म्हणजे जे लोक आलेले आहेत त्यांना सहभागी करतोय, ज्यांनी पैसे भरलेत त्यांना. आपण आम्ही जेव्हा हे करतो तेव्हा आम्ही ते एकाच वेळेला समांतर पद्धतीने युट्यूब वरती ते हे ठेवतो ते. त्यामुळे युट्यूब वरती त्याची जी काय तो सगळा व्हिडिओ आहे तो समजा कोणी आजच्या सत्राला नसलं, काही कारणाने त्याला हजर राहता नाही आलं किंवा अडचणच आली, उशिरा आला किंवा नेटच गेलं, कनेक्शनच नीट काहीतरी नव्हतं, तर त्यांना युट्यूब वरती जाऊन ते पुन्हा सगळं पाहता येतं आणि मग पुढच्या सत्राला तयारीनं परत बसता येतं. तर म्हणून ते युट्यूब वरती हा सगळा व्हिडिओ या सत्राचा असणं हे उपयुक्त आहे. तेव्हा आपले आयोजक मंडळी हे आजचं सत्र रेकॉर्डिंग करून ते युट्यूब वरती टाकतील अशी मी अपेक्षा धरतो. नंतर हे जे संदर्भ साहित्य तुमच्या पुढे ठेवले ते तुम्ही बघून घ्या. त्याचा मी आता खूप परिचय करून देत नाहीये, पण त्याच्यामध्ये युट्यूब वरची मालिका आहे संविधान नावाची, काही पुस्तकं त्यातली आहेत, ती तुम्हाला जशी जमतील तशी तुम्ही ती तुम्हाला जिथे उपलब्ध होतील ते तुम्ही बघत जा. मूल्यांकनाची प्रश्नावली जी आहे ती सोपी आहे, म्हणजे ते काय मोठे असे तुम्हाला प्रश्न त्याच्यातले हे नाही आहेत त्याला. म्हणजे असं आहे की आपण संविधान समजून घेण्याची गरज काय, कोणतं मूल्य तुम्हाला महत्वाचं वाटतं, ते का वाटतं, संस्कृतीचा संबंध, भारतीय संस्कृतीचा संविधानाशी काही संबंध आहे का, तो कसा आहे, उद्देशिका आणि संविधान यांचं नातं काय, मूलभूत अधिकारांचं महत्व तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही स्पष्ट करा, एका मूलभूत कर्तव्याच्या बद्दलचं तुम्हाला काही जे महत्व वाटतंय ते तुम्ही स्पष्ट करा. अशा रीतीचे हे सगळे प्रश्न तुम्हाला असतील. आता आरक्षणाचा तुम्ही मुद्दा ऐकल्यानंतर तुम्हाला समजा वाटलं की नाही आरक्षण असताच कामा नये किंवा या प्रकारे असावं, असं तुम्ही त्यातलं उत्तर लिहू शकता. तर तुम्ही उत्तर लिहू शकता ते पुस्तकामध्ये जे असेल तेच लिहायला, की आम्ही जे सांगू तेच मत तुमचं असलं पाहिजे असं नाही. तुम्ही स्वतंत्रपणे तुमची मतं व्यक्त करताय आणि ती माहिती घेऊन करता आहात, ते तुमचं मत असणार आहे, हे आमच्या दृष्टीनं मौलिक आहे. मग ते तुम्ही कदाचित आमच्या मताशी पूर्ण तुम्ही असहमत असाल तरी हरकत नाही. असे हे सगळे विषय आहेत. आता सगळे विषय वाचत नाही, म्हणजे तुम्हाला त्या मुद्दे जे दिले ते तुम्ही नंतर तुम्ही बघा, असे हे सगळे प्रश्न असतील. आता हे संविधान म्हणजे काय हे थोडं आपण ह्याला बघू. आता संविधान हा जो काही शब्द कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याला घटना, निलेश आम्ही तिकडे दिसतोय का मी?
हो हो दिसतोय ना? हो. हा, कारण मी थोडं माझ्याकडची ऍडजस्टमेंट इथे केली, मला ते स्लाइड पूर्ण दिसत नव्हते म्हणून. तर संविधान, राज्यघटना, घटना असे त्याला शब्द आहेत. आता हे संविधान म्हणजे काय? तर आपलं एखादं मंडळ असतं, अगदी आता गणपतीचं मंडळ असेल, आंबेडकर जयंतीच्या साठीचं असेल, काही असेल, किंवा ती चव्हाण सेंटर आहे, ती अगदी मोठी संस्था, एखादी शाळा, एखादा बचत गट, ह्या प्रत्येकाची काही नियमावली असते. म्हणजे काहींना नोंदणी करायची असेल संस्थेची, तर ते तुम्हाला नियमावली द्यावीच लागते तिथे चॅरिटी कमिशनरकडे, हा तो एक भाग आहे. पण जरी तुम्हाला नोंदणी करायची नसली, तुमची अगदी अनौपचारिक पद्धतीचं संघटन असलं, तरी तुम्हाला किमान काहीतरी नियम ठरवावेच लागतात. म्हणजे कोणीतरी एक जण सांगेल आणि बाकीचे हो म्हणतील असं नाही होणार आहे, त्याला काहीतरी नियम करावे लागतात. तर अशा रीतीची नियमावली जी प्रत्येक संस्थेची किंवा त्या काही एखाद्या आस्थापनेची असते, ती म्हणजे घटना आहे. तसंच देश जो काही चालतोय, तो देश कसा चालवायचा, त्याच्यातल्या घटकांच्या जबाबदाऱ्या काय, याचं जे काही पुस्तक आहे त्याला घटना म्हणतात. पण इथं अजून एक फरक असा आहे की ही घटना म्हणजे केवळ नियमावली नाही, देशाची घटना. तर देशाच्या घटनेमध्ये नियमावलीच्या बरोबरच जनतेच्या आकांक्षा त्याच्यात नोंदवलेल्या आहेत. म्हणजे मूलभूत अधिकार आहेत, डायरेक्टर प्रिन्सिपल्स आहेत, उद्देशिका तिथे आहे. तर हे जे सगळं जे आहे ते आमच्या आकांक्षा, आम्ही काय अपेक्षित आहोत, आमचा देश काय प्रकारे पुढे जाणार आहे, तो कसा असणार आहे, याबद्दलचं जे काही आम्हाला म्हणायचं आहे ते त्या आम्ही घटनेमध्ये म्हटलेलं आहे. ते फक्त पंतप्रधानांच्या जबाबदाऱ्या काय, राष्ट्रपतींच्या काय, किंवा न्यायालय कसं चालणार आहे, त्यांची नेमणूक कशी होणार आहे न्यायाधीशांची, असं नाही आहे. तर या सगळ्याच्या सहित ते जे काही त्याच्या जे चैतन्य आहे, जो जिवंतपणा जो आहे, तो माझ्या आकांक्षा त्याच्यात व्यक्त होणार आहे. आणि त्या आकांक्षाची नोंद केलेलं हे पुस्तक आहे. म्हणजे नियमावली आहे आणि आमच्या आकांक्षा या दोन्ही ज्याच्यात ग्रथित केलेल्या आहेत किंवा ज्या दोन्हीचा समावेश केलेला आहे, असं आपलं हे भारतीय संविधान आहे. आता हे संविधान हा प्रकार आला कधी? तर शिवाजी महाराजांच्या काळात काय आजचं संविधान नव्हतं, मग काय असेल? त्यांची नियमावली असेल. पण ती नियमावली आणि आजची घटना याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. जगात जेव्हा राजेशाही होती त्याला राजा बोले आणि दल हाले, म्हणजे राजाने सांगायचं दलाने हालायचं, अशीच ती प्रथा होती. ती तीच रीत होती. त्याच्यात जनतेला अधिकार नाहीये काही सांगण्याचा, म्हणण्याचा. जे जनतेच्या मनाचा कानोसा चांगले राजे घेतात. जसा शिवाजी महाराज वेश बदलून जनतेत जायचे, जनतेची दुःख समजून घ्यायची, किंवा अकबर तसं समजून घ्यायचं, असे मोठे राजे, सम्राट अशोक वगैरे, अशी मंडळी जनतेचा कानोसा घेऊन जनतेच्या दृष्टीनं काय करता येईल त्याचा प्रयत्न करायचे. ते कल्याणकारी राज्य करायचे, लोकांच्या हिताचं राज्य करायचा प्रयत्न करायचे, पण ते लोकांचं राज्य नसायचं. आणि त्यामुळे तेव्हा अशी घटना नव्हती. नियमावली असू शकते काय त्यांची त्या वेळेला. घटना जी जगातच जी आली ती जेव्हा राजेशाहीच्या विरोधातला जो उठाव झाला आणि लोकांनी राज्य ताब्यात घ्यायला सुरुवात केली, आणि आता आम्ही आमचं राज्य आहे ते कसं चालवणार याच्याबद्दलचं जे काही त्यांनी ठरवायला सुरुवात केली, ते त्यांचं ठरवणं हे घटनेत त्यांनी नोंदवलं आणि घटना आल्या. म्हणजे घटनेचा संबंध हा राजेशाही नंतरचा आहे. म्हणजे मग राजेशाही म्हणजे राजे गेले का पूर्ण? नाही, राज्य काही काही राज्य देशांचे आहेत पण ते नामधारी आहेत. राज्यानं त्यांनी मोठा तिथे अधिकार ठेवलेला नाही, आणि जिथे कुठं तो होता तो पण आता हळूहळू नाहीसा होत गेलेला आहे. तेव्हा घटना जी आहे ती मुख्यतः ही राजेशाहीच्या विरोधातला जो लोक उठाव झाला त्यातनं गेल्या 300-400 वर्षात घटना जगामध्ये आकाराला आलेल्या आहेत, आणि आपल्याकडे पण त्याच प्रकारे घटना आली आहे. आता आपली जी घटना जी आहे त्याची मूळ प्रत अशी आहे
हे जे तुम्हाला मुखपृष्ठ दिसतंय त्याच्यात सिंधू संस्कृतीतली चिन्ह आहेत आणि ती हातानं ती चित्र काढलेली आहेत आणि हातानं ती अक्षरं लिहिलेली आहेत, टाईप नाही आहेत. नंदलाल बोस नावाचे शांतिनिकेतन मधले एक आर्टिस्ट होते, त्यांच्या नेतृत्वाखाली याची सजावट झाली आणि प्रेमबिहारी नारायण रायजादा नावाचे एक कॅलिग्राफर होते, सुलेखनकार होते, त्यांनी ती त्याचं हस्ते लिहून काढलेलं आहे आणि त्याच्या शेवटी सह्या आहेत घटना समितीतल्या सदस्यांच्या, ती जो मंजूर झाली त्यावेळेला. असंही आहे, ती आता आपल्याकडे आपल्या संसद भवनामध्ये ती काचेच्या पेटीमध्ये बघायला ती ठेवलेली आहे. ती आपल्याकडे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे, तुम्ही ती डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता तुमच्याकडे. ती आपल्याला टाकता येणार नाही व्हॉट्सअपवरती किंवा मेलवरती, कारण त्याची साईज मोठी आहे. याच्याबद्दल आपण आणखीन जेव्हा पुढचा विषय जेव्हा आपला संस्कृतीचा असेल तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडं आणखीन बोलू. ही छापील प्रत आहे, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी मराठी अशी दोन्ही आपल्या सरकारची याला आहे. तेव्हा तुम्ही कृपा करून एक लक्षात की जो बाबासाहेबांचा फोटो जे राजेंद्र प्रसादांना अर्पण करतात अशी जे काही मुखपृष्ठ दिसतं आपल्याला, ती आपली मूळ घटना नाहीये. ते बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार आहेत म्हणून त्यांच्या आदरापोटी लोकांनी ज्या त्यानंतर ज्या काही छापल्यात घटना मूळ घटनेच्या ज्या आधाराने त्याच्यातनं त्यांनी ते केलेलं आहे. पण ज्या शासकीय घटना मूळ प्रती आणि ही शासकीय आता उपलब्ध असलेली घटना याच्यावरती कोणाचे फोटो नाही आहेत किंवा आतमध्ये सजावट पण नाहीये. हे संविधान आपण का समजून घ्यायचंय हा भाग आपण बघणार आहोत आणि आपण थांबू. जसं मी तुम्हाला सांगितलं की ती केवळ एक नियमावली नाही, तर तो आपल्या विकासाचा एक आराखडा आणि आकांक्षांचा संकल्प आहे. ते तुम्हाला इथे निळ्या अक्षरात जे दिसतंय ना ते. आणि एक तुम्हाला वरती लिहिलंय की ही नागरिकत्वाची पूर्वअट आहे. म्हणजे काय? तर बघा असं की आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, तो व्यवसाय नोकरी करताना त्याचं काहीतरी प्रशिक्षण घ्यायला लागतं. म्हणजे शिक्षक तुम्ही असाल तर तुम्हाला काहीतरी डीएड बीएड असं काहीतरी त्याच्यातलं करावं लागतं, म्हणजे ते शिक्षक म्हणून शिकवण्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. तसं प्रत्येक व्यवसायाचं आहे. मग आपण जर नागरिक देशाचे जर काय असो, आणि आपण आधी पाहिलं त्याच्याप्रमाणे घटना ही लोकांची आता असते ना, म्हणजे लोकांनी तयार केलेली घटना असते. राजेशाहीत नाही, म्हणजे राजा आता ठरवतो आणि काही करतो असं नाहीये. म्हणजे लोक पॅसिव्ह नाहीयेत, लोक ऍक्टिव्ह असणार आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आमचं राज्य आहे, आम्ही त्याचे मालक आहोत. मग असं जर असेल तर मग आम्ही जे राज्य चालवायला लोकांना इथे निवडून देतोय आणि ते तिथं राज्य करतायत, म्हणजे आम्ही राज्य करतो पण आम्हाला थेट करता येत नाही. म्हणजे आता तुम्ही बघा की जुन्या ग्रीस देशामध्ये अथेन्स आणि स्पार्टा ही त्यांची जी शहर आहेत, त्या नगर राज्यांच्या मध्ये लोक एकत्र यायचे मैदानात, तिथले नागरिक. तिथे गुलाम नावाचा प्रकार आहे, त्याला तो अधिकार नव्हता, पण आपण त्याच्या ह्याच्यात जाऊया नको अधिक त्याच्या तपशिलात, पुन्हा चर्चेत केव्हा तरी आपण जाऊ त्याच्याबद्दल अधिक. पण नागरिक म्हणून ती मंडळी मैदानात एकत्र येऊन चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचे. लोकशाही. आता भारतात समजा अशा काही 130 कोटी लोक आहेत. हे 130 कोटी लोक कुठल्या मैदानात एकत्र येऊन चर्चा करणार, आणि ते शक्य आहे का? नाही. आणि म्हणून आपण खासदारांच्या रूपानं आपण प्रतिनिधी निवडतो किंवा आमदारांच्या रूपानं आपण प्रतिनिधी निवडतो, आणि ते प्रतिनिधी काही लाखांचे कोटी लोकसंख्येचे असे ते असतात, आणि ते तिथं जाऊन आपल्या वतीनं त्यांनी तिथं कारभार करावा, बोलावं, मांडावं अशी अपेक्षा असते. मग मी जर नागरिक असेल आणि मी ज्यांना प्रतिनिधी निवडून तिथे कारभार करायला पाठवणार आहे, तर ते काय प्रकारे कारभार करतायत, कशाच्या आधारानं करतायत, ते योग्य करतायत की नाही हे मी कसं बघायचं? तर जसं मी या देशाचा नागरिक व्हायला हे जर मला माहितीच नसेल, ही सगळी कार्यपद्धती किंवा त्याच्या मागच्या आकांक्षा काय, तर मी या देशाचा नागरिक कसा? म्हणून मला नागरिक होण्यासाठी जसं शिक्षकाला काही ट्रेनिंग घ्यावं लागतं किंवा अनेक व्यवसायांचं जसं वेगवेगळ्या लोकांना ट्रेनिंग घ्यावं लागतं, तसं मला भारतीय नागरिक होण्यासाठी आमच्या भारताचं संविधान मला किमान त्यातल्या काही बाबी माहिती असायला पाहिजेत, तर मी नागरिकत्वाला पात्र आहे.
अशी मी स्वतःसाठीच एक पूर्व अट मी घालायला हवी. तुम्हाला कोणी आता विचारलेलं नाहीये की तुम्हाला संविधान ठाऊक आहे की नाही, ते गृहीत धरलेलं आहे आणि तुम्ही मतदान करायचंय आणि लोक निवडून द्यायचे, तर मग ते जे काही करायचं ते करतील. अशी पॅसिव्ह किंवा अशा रीतीनं आपण त्याला एक निष्क्रिय पद्धतीनं त्याच्यात जर काही आपण राहिलो तर ते बरोबर होणार नाही. म्हणजे लोक निवडणुकांच्यात खूप सक्रिय असतात, पण एकदा त्याला पाठवलं आपला प्रतिनिधी की लोक शांत राहतात, की पुढे तो काय करतोय तिथं, तो आपलं म्हणणं मांडतोय का, ह्याबद्दल आपण फार दक्ष नसतो. वैयक्तिक कामांसाठी आपण त्याला गाठतो वगैरे वगैरे. तर म्हणून आपल्याला हे नागरिकत्व जर नीट जर सक्षम करायचं असेल तर त्याची पूर्वअट आपल्याला संविधान ठाऊक हवं ही आहे. आणि म्हणून हे नागरिकत्व माझं अधिक नेटकं व्हावं म्हणून मला संविधान समजून घ्यायला हवं. त्याचबरोबर असं आहे की माझे अनेक रीतीचे मनात गैरसमज असतात. तर मध्यंतरी तुम्ही स्वतः सुद्धा अनेक तुमचे अनुभव सांगाल की शाळांच्या मध्ये अनुभव कसा येतो. तर विद्यार्थ्यांना शाळेतल्या म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही संविधान पाहिलंय का, तर ती मुलं भिंतीवरच्या उद्देशिकेकडे बोट दाखवतात. कारण तिथे लिहिले ना भारताचे संविधान आणि मग खाली उद्देशिका छोट्या अक्षरात लिहिले आणि त्याच्या पेक्षा छोट्या अक्षरात मग खाली आम्ही भारताचे लोक आहे. तर त्यांना असं वाटतं की ही उद्देशिका म्हणजे संविधान आहे. तर ते संविधान नाही, तर संविधान हे ग्रंथ आहे, त्याच्या प्रारंभी उद्देशिका आहे, त्याची प्रस्तावना. तर अशा रीतीचे आपले जे काही त्यातनं गैरसमज आहेत ते दूर व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला संविधान समजून घ्यायला पाहिजे. काय काय शब्दांचे आपल्याला अर्थ लागत नाहीत किंवा कोणीतरी त्याचे वेगळेच आपल्याला अर्थ सांगतं. त्या आपल्या उद्देशिकेमध्ये समाजवाद शब्द आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस मग पुढे येतं. ते आता याच्यामधला आमचा देश आम्ही समाजवादी पद्धतीने घडवणार म्हणजे काय, तर मला एके ठिकाणी उत्तर असं दिलं समोरच्या मंडळींनी की समाजवाद म्हणजे समाजात भांडणं नकोत, वाद नकोत. आता हा त्याचा अर्थ नाही आहे. समाजवाद ही एक आर्थिक सामाजिक प्रणाली आहे. म्हणजे काय नक्की आहे ती आपल्याला समजायला हवी आहे की इथल्या साधन संपत्तीवरती समाजाचा अधिकार असणं हा त्याचा अभिजात अर्थ आहे. मग आपण संविधानात तो कसा घेतलेला आहे हे आपल्याला नीट स्पष्ट पाहिजे, नाही तर मग आपली त्याच्यात गडबड होते. मग आत्ताच चाललेलं खाजगीकरण, कंत्राटीकरण हे जे सगळे जे प्रकार होत आहेत ते नक्की याच्यात कुठं बसतात हे आपल्याला त्यातनं कळणं सोपं होतं. सरकार जी काही कृती करते त्याचं मापन आपल्याला करता येतं. समजा आपल्या संसदेमध्ये झालेला हलकल्लोळ, तिथे जे काही गदारोळ झाला तो, त्यातनं मारहाणीचे प्रकार, हे सगळे आपल्याला त्याचं मापन करता येतं. शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार कसं वागतंय, विरोधक ज्या रीतीचा व्यवहार करतायत तो बरोबर आहे का, हे सगळं आपल्याला जर त्याचं मापन जर काही करायचं असेल तर आपल्याला संविधान ठाऊक पाहिजे. आपण मंडळी तुम्ही प्रत्यक्ष कुठल्या पक्षाचे सदस्य असा अथवा नसा, पण तुम्ही जेव्हा मतदान करता याचा अर्थ तुम्ही राजकारण करता. की कुठल्या तरी तुम्ही एका उमेदवाराला, की जो राजकीय उमेदवार असतो तो भले अपक्ष असेल, पक्षाचा असेल, मुख्यतः पक्षाचे असतात, तुम्ही त्याला मत देता तेव्हा तुम्ही एक राजकारणाचा विचार करूनच मत देता. म्हणजे तुमचा तो एक राजकारणातला हस्तक्षेप असतो. काही जण संघटना करून हस्तक्षेप करतात, आंदोलन मोर्चा काढून हस्तक्षेप करतात, पण आपण मतदान करताना हा नको, हा असा आहे, हे पक्ष असा करतो, हा अमुक करतो म्हणून आपण काहीतरी विचार करून मतदान देतो, म्हणजेच आपण हस्तक्षेप करतो. मग तो हस्तक्षेप आपला अधिक विचारपूर्वक व्हावा म्हणून आम्हाला संविधान समजून घ्यायचं आहे. तसंच संविधानात खूप बदल नंतर केले गेले, दुरुस्त केल्या गेल्या. हे बदल जे केले गेले आतापर्यंत हे खरोखरच आवश्यक होते का, किंवा पुढे जे बदल आता केले जातील ते आवश्यक आहेत का, ते योग्य आहेत का, हे जर आपल्याला जर मापन त्याचं करायचं असेल, चिकित्सा करायची असेल, तर मला संविधानातनं त्याच्यासाठीचे निदर्शक मिळतात, इंडिकेटर्स मिळतात, मापदंड मिळतात आणि म्हणून मला संविधान समजून घ्यायचं. बाबासाहेबांनी जे संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण मानतो
बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं जे भाषण संविधान सभेत केलं 25 नोव्हेंबर 1949 ला, 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान मंजूर झालं, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी भारतीय जनतेला उद्देशून ते भाषण केलंय. ते तुम्ही मुळात न वाचा, खूप महत्वाचं आहे. ते आपल्या या वर्गाचा भाग म्हणून तुम्ही ते संपूर्ण भाषण ते वाचा. ते ऑनलाईन उपलब्ध आहे. तुम्ही बाबासाहेबांचं शेवटचं भाषण किंवा लास्ट स्पीच इन कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली असं टाकलं डॉक्टर आंबेडकर ह्याच्यात तरी तुम्हाला ते मिळेल. तिन्ही भाषांच्या मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. तर बघ, त्याच्यात त्यांनी काही इशारे दिलेत की ही संविधान किंवा ही लोकशाही जर टिकायची असेल तर हे आपल्याला धोके आहेत आणि ते आपण टाळण्यासाठीचे प्रयत्न करायला पाहिजेत. ते धोके जर गांभीर्य आपल्याला जर समजायचं असेल आणि त्यातनं जर आपल्याला पुढे इलाज काय करायचा हे जर कळायचं असेल तर आपल्याला संविधान समजून घ्यायला पाहिजे. या दृष्टीने बाबासाहेबांचे 2 इशारे मी तुमच्या पुढे ठेवतो आणि मी थांबतो. एक जो इशारा त्यांनी त्या भाषणामधला जो दिलाय तो ते असं म्हणतात की आम्ही संविधान मंजूर केले 26 नोव्हेंबर 1949 ला, पण आम्ही ते अंमलात आणणार आहोत जानेवारीला, म्हणजे 2 महिन्यांनी. तेव्हा ज्या दिवशी ते देशात अंमलात येणार आहे संविधान, म्हणजे संविधानाचं राज्य सुरू होणार आहे, त्या दिवशी काय असेल तर ते म्हणतात आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील कारण प्रत्येकाला एक मत, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. आपण आज बघतो राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचं समान मूल्य, म्हणजे अंबानी असेल ना तर मी असेल, आम्हाला एकच मूल्य आहे. अंबानीला 2 काहीतरी त्याच्या मताचा अधिकार 2 आहे आणि माझा 1 असं नाहीये, पण पैशांच्या दृष्टीने फरक आहे, आर्थिक कुवतीच्या दृष्टीने फरक आहे, पण मत मात्र मताचं मूल्य समान आहे. तेव्हा राजकारणात आपण प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत. आपण ह्याची चर्चा पुन्हाही करणार आहोत. आता मूल्य इथं पुन्हा 2 आधी मूल्य आलं समान मूल्य आणि इथं पण आलं, तर आधीचं मताचं मूल्य आहे. म्हणजे निलेश खानविलकर असतील ते माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत, मी वयानं अधिक आहे, किंवा मनीष खिल्लारे स्त्री आहेत, मी पुरुष आहे, किंवा आणखीन कोणी श्रीमंत असतील, कोणी गरीब असतील, कोणी मध्यमवर्गीय असेल, या कुठल्याही भेदाच्या शिवाय आम्हाला मताचा अधिकार आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मताचं मूल्य समान आहे. पण माणसाचं मूल्य प्रत्यक्ष व्यवहारामध्ये समान राहणार आहे का? तर एक जण 27 मजली इमारतीमध्ये त्याचं एक कुटुंब राहणार आहे आणि दुसरीकडे 4-4 माळ्यांच्या झोपड्या आपण मुंबईमध्ये पाहतो की ज्या खुराड्यापेक्षा अत्यंत वाईट असतात, आणि काही ना तर तेही त्यांच्या नशिबात नाही, त्यांना फुटपाथ वरतीच झोपावं लागतं किंवा रस्त्यावरतीच झोपावं लागतं, आणि एखादी गाडी आली आणि त्या गाडीनं त्यांना चिरून टाकलं असेही आपण बघत असतो. मग इथं त्या माणसांचं मूल्य आणि माझं मूल्य सारखं राहतं का? तर नाही. म्हणजे माणूस म्हणून आमचं मूल्य एक राहत नाही. आणि म्हणून बाबासाहेब पुढे असं म्हणतात की अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेनं अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील. हा त्यांनी इशारा दिलाय 70 वर्षांपूर्वीचा. आता या इशारा आपल्याला आज बाबासाहेब देत आहेत असं आपल्याला वाटतं, कारण आज आपण ही विषमता प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे गरिबी 47 साली होती तेवढी नाही. त्यावेळची निरक्षरता आणि आजची निरक्षरता याच्यात फरक आहे. त्यावेळची होणारी उपासमार आणि आज होणारी उपासमार याच्यात नक्की फरक आहे, पण विषमता प्रचंड आहे. ज्या संपत्तीचं जी गेल्या 70 वर्षात 75 वर्षात जी संपत्ती तयार झाली आहे तिचं न्याय्य वाटप झालेलं नाही, हा प्रश्न आहे. दुसरा, सगळ्यांना पुरेसं मिळालेलं नाहीये, जे किमान बाबी लागतात त्याही याही आपण पाहतो. आणि म्हणून हे बाबासाहेबांचं विधान हे आजही तेवढंच लागू आहे, किंबहुना आज ते अधिकच आपल्या डोळ्यात अंजन घालतंय असं आपल्याला इथे दिसतं.
दुसरा त्यांचा जो इशारा जो आहे, जो शेवटचा म्हणून मी आता इथे थांबतोय, तो ते असं म्हणतात की इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा देणं, लक्षात घेणं अधिक गरजेचं आहे. इतर देशांच्या पेक्षा तुलनेत. हा म्हणजे काय आहे, कारण भारतात भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. ते म्हणतात धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, धर्मात ठीक आहे, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. आपल्याकडे पंतप्रधान पद हे अमंग इक्वल्स आहे, म्हणजे त्यांचे जे इतर जे सगळे सदस्य जे सगळे आहेत मंत्रिमंडळातले आणि खासदार सुद्धा, याच पातळीवरती पंतप्रधानांची सुद्धा किंमत आहे. ते त्याच्यापेक्षा वरचे नाहीत, त्यांच्याकडे एक जबाबदारी वेगळी आहे. पण जबाबदारी म्हणजे त्यांचं मूल्य बदलतं असं नाही. पण आपल्याकडे असं होतं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, लक्षात घे की आपल्याकडे निवडणुकांच्या मध्ये आपण खासदार निवडतो आणि या खासदारांच्या मध्ये ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतात ते खासदार एकत्र बसतात, आपला नेता निवडतात आणि तो नेता जाऊन राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करतो आणि तो पंतप्रधान बहुतेकदा होतो, कारण तो नेता असतो. पण पंतप्रधानाची निवडणूक आपल्याकडे होत नाही, जशी अध्यक्षाची होती. त्यांच्याकडे वेगळा प्रकार अजून आहे, त्याला सरधोपट पद्धतीने आपण नका जाऊया, ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया त्यांच्याकडे आहे, त्यांच्या लोकशाहीची. पण आपल्याकडं पंतप्रधान हे थेट लोकांतून निवडले जात नाहीत, तर ते खासदारांच्या मधनं ते ठरवतात की हा आमचा नेता आहे, तिथे पण मतदान होऊन नाही निवडलं जात तिथे. तेव्हा मुद्दा तुम्हाला सांगायचा इतकाच आहे, त्यातला जेवढा आपल्या लक्षात येतोय, की पंतप्रधान हा इतर खासदारांच्या प्रमाणेच आहे. पण म्हणून त्या पंतप्रधानांचीच प्रतिमा सगळीकडे जोरदार करायची, कारण तेच आमचे उद्धारकर्ते आहेत. आणि मग सगळ्या ठिकाणी की यांना आम्ही धन्यवाद देतो कारण त्यांनी आम्हाला गॅस दिला, यांनी आम्हाला लस दिली म्हणून आम्ही यांना धन्यवाद देतो, अशी जागोजागी जे काही फोटोंच्या प्रतिमा पूजनाचा जो काही प्रकार जो काय होतो तो व्यक्तिपूजेकडे जातो. आणि बाबासाहेब सांगतात तशी अशी भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधपतन आणि काय होतोय अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तो हुकुमशाहीचा रस्ता प्रशस्त करतो. आणि म्हणून आपल्याला जर हुकुमशाही जर काय रोखायची असेल आणि लोकशाही शाबूत जर काही ठेवायची असेल तर आपल्याला या घटनेचं तत्वज्ञान, त्यातली मूल्य ही समजूनच घ्यायला पाहिजेत. म्हणजे माझ्यावरती हा देश अवलंबून आहे या भावनेनं, इतक्या जबाबदारीनं जर आपण जर विचार केला या संविधान परिचय वर्गाचा, तर हा वर्गाचं जे काही काम आहे ते आपलं सार्थकी लागेल. आणि त्या दृष्टीनं आज जे इथं हजर नसतील आणि त्यांनाही या वर्गात सहभागी व्हायचं असेल, अशांनाही तुम्ही पुढच्या आठवडाभरामध्ये तुम्ही सांगा, त्यांचीही नोंदणी करा. आणि हे आज झालेलं जे काही सत्र आहे त्याचा गोषवार आपण पुढच्या सत्राच्या वेळेला घेऊ. पण हे सत्र जे रेकॉर्ड केलेले आहे ते तुम्हाला त्याची लिंक आयोजकांनी पाठवली तर तुम्ही ते बघू शकाल, किंवा तुम्ही तुमची जी कोणी मित्रमंडळी किंवा सहकारी या वर्गात येणार आहेत ती बारकाईनं ते बघू शकतात आणि मग पुढच्या सत्राला ते त्या प्रकारे हजर राहू शकतात. तेव्हा तुम्हाला धन्यवाद. आता आपण चर्चेसाठी खुलं करूया, किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील, आयोजकांना काही सूचना करायच्या असतील तर त्याच्यासाठी मी आता सुरू करतो. निलेश, तुम्ही आता पुढचं पहा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सावंत सर. सावंत सरांनी संविधान का समजून घ्यायचं आहे, या संविधान परिचय वर्गामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, त्याचं महत्व नेमकं काय आहे आणि संविधान परिचय वर्ग हा कसा चालणार आहे ह्या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तर हे संविधान परिचय वर्ग याची सुरुवात आज झालेली आहे, याचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि त्याचं महत्व काय आहे, ते कशासाठी करायला पाहिजे हे आपण आज समजून घेतलेलं आहे. आणि संविधान परिचय वर्ग हा दर रविवारी 1500 रविवार होणार आहे आणि दर रविवारी 4 वाजता 2 तासाचं सत्र होणार आहे. सगळी सत्र ही ऑनलाईन सत्र होतील. ज्याला कोणाला ह्यात सहभागी करून घ्यायचं आहे, मी चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकलेला आहे,
तर त्यामध्ये मनीषा खिल्लारे यांचा नंबर आहे, माझा स्वतःचा नंबर आहे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ईमेल आहे. ह्या एकूण 15-17ची फक्त 100 रुपये फी आहे आणि जे 100 रुपये फी आहे आणि ह्या सगळ्या सत्र कंप्लीट झाल्यानंतर सहभागींना सहभागीचं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. तुम्ही नक्की ह्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रांना, मित्रपरिवारांना, आजूबाजूला ज्यांना कोणाला ह्यात सहभागी करून घेता येऊ शकतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपण पुन्हा पुढच्या रविवारी एक नवीन विषय घेऊन, जे आपण 15 विषय ठरवलेले आहेत त्या 15 विषयातला पहिला विषय घेऊन आपण पुढल्या रविवारी भेटणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्यांना मी विनंती करतो की जेवढ्या लोकांपर्यंत आपण संविधानातले मुद्दे, संविधानातले मूल्य, संविधानातला मूलभूत ढाचा आपण पोहोचू, त्याचं महत्व आपण पोहोचू, तेवढं संविधान लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि जितकं लोकांपर्यंत संविधान पोहोचू लागेल तसा तो साक्षर नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेकडे तो पुढचं पाऊल ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिक लोकांना संपर्क करा आणि ह्या संविधान परिचय वर्गामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करा. या संदर्भामध्ये काही आजच्या या मांडणीच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला शंका असल्यास, काही प्रश्न असल्यास तुम्ही चॅटबॉक्सवर टाकू शकता किंवा जर तुम्हाला काही थेट प्रश्न विचारायचे असतील तर माईक अनम्यूट करून किंवा हँड रेस करून तुम्ही नक्की विचारू शकता. काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. खूप सुंदर सर, ममता सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुरुवातीला केवळ परिचय होता तरी खूप प्रेरक होत आहे. नक्कीच सत्र, आपली जी 15 सत्र आहेत त्या 15 सत्रामध्ये आणखी विविध विषयावरती खोलवर मार्गदर्शन नक्की होऊ शकेल, चर्चा नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही तर सहभागी व्हाच आणि त्याबरोबर आणखी लोकांना कसं सहभागी करता येऊ शकेल हा प्रयत्न करा. धनश्री यांनी एक कमेंट केलेली आहे, थँक्यू each of you who have made this session possible. हो नक्कीच धनश्री, तुम्ही नक्की ह्या 15 सत्रांना सहभागी होण्याचा प्रयत्न करा. खूप वेगवेगळ्या विषयावरती अधिक संविधानावरची समज आणि पकड कशी वाढवू शकेल या संदर्भामध्ये सत्र होणार आहेत. काही प्रश्न असतील, काही सूचना असतील किंवा काही अपेक्षा असतील तर तुम्ही तेही नोंदवू शकता. मनीषा ह्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्याच कार्यकर्त्या आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. 100 रुपये कसे पेड करायचे आणि त्याचं कसं रिसिप्ट घ्यायची याच्यासाठी तुम्ही मनीषाशी संपर्क करू शकता. आवाज कमी येतोय. ओके, आता येतोय आवाज? हो येतोय. कुठले विषय होणार आहेत, कसे विषय होणार आहेत, त्या विषया संदर्भामध्ये काय कंटेंट असू शकणार आहे या संदर्भामध्ये माहिती हवी असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता. एकूणच काही गरजेचं असेल, तुम्ही काही गरज असेल तर मनीषा यांना आणि निलेश मला यांना संपर्क करू शकता. अभ्यासासाठी कुठली पुस्तकं कुठे मिळतील तर ममता सोनवणे यांनी विचारलेलं आहे. तर पीपीटी मध्ये दिलं होतं की कुठली पुस्तकं रेफरन्स साठी करायची आहे. तर ही रेकॉर्ड झालेल्याची लिंक आपण पाठवण्याचा प्रयत्न करू आणि ही पुस्तकं बाजारामध्ये सहज मिळण्यासारखी आहेत पुस्तकाच्या बुक डेपो मध्ये आणि नेटवरती काही त्याचं मटेरियल अवेलेबल होण्यासारखं पण आहे. आणि अशाच गोष्टी आपण त्या रेफर करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकतील. तर तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या. काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, काही अपेक्षा असतील संविधान परिचय वर्गाच्या संदर्भामध्ये त्याही तुम्ही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करू शकता किंवा मांडू शकता. आता चव्हाण सर काही मांडायचं आहे का? तुमचं माईक म्यूट आहे. मी प्रकाश चव्हाण डोंबिवलीवरून बोलतोय. गेल्याच आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी बाळसराफ साहेबांची आणि माझं भेट झाली आणि डोंबिवलीतले बरेचसे कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी जॉईन करू शकलोय. कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलेलं आहे आणि सावंत सरांनी अतिशय उत्तमरित्या अगदी सोप्या भाषेत अगदी सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीमध्ये आजचं चर्चासत्र घेतलंय. आणि निलेशजी तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर असं निवेदन केलेलं आहे. तर तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो.
आणि पुढचे 15 सत्र तर मला वाटतं सत्र जे आहे ते एक उत्तम मेजवानीच आहे. आजच्या परिचय वर्गावरून मला लक्षात आलंय आणि ती मेजवानी कुणीही चुकवू नका असं मला विनंती करायची आहे. ममता सोनवणेंनी प्रश्न विचारला आहे की आमच्या सहकार्यांना नोंदणी करण्यास कधीपर्यंत सांगू शकतो. तर आता आपण फक्त ह्या संविधान परिचय वर्गाचं उद्घाटन आणि संविधान परिचय वर्गामध्ये काय काय होणार आहे ह्याची मांडणी केलेली आहे, त्याचं महत्वाची मांडणी केलेली आहे. पण खरे सत्र हे पुढल्या रविवारपासून सुरू होणार आहेत. तर ह्या रविवारपर्यंत पुढच्या रविवारच्या आतमध्ये तुम्ही सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी रजिस्ट्रेशनची फी भरण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आपले सत्र सुरू झाल्यानंतर जर नोंदणी येत असेल तर त्या संदर्भामध्ये संयोजनाचे गट आयोजनाचे गट त्यावर चर्चा करतील आणि ठरवतील कसा निर्णय घ्यायचा आहे. पण ह्या रविवारपर्यंत तरी तुम्ही बाकीच्या सहकार्यांना सांगू शकता की ह्यात नोंदणी करायची कशी करायची काय करायचं आहे ते. त्यासाठी मनीषा ताईंचा किंवा माझा तुम्ही नंबर देऊ शकता आणि संपर्क करायला लावू शकता. काहीच हरकत नाही. आणखी काही हा हा बोला ना मनीषा. मी आता या ऍडमिशन संदर्भात थोडंसं सांगते की आता आपण जे लेक्चर झालेलं आहे आणि याच्या पुढे आता आपण जे आहे तुमचा आवाज होतोय मोठ्याने आहे. मुख्य सेशनला आपण सुरू करतोय पुढच्या रविवारपासून. त्या अगोदर ज्यांना कुणाला सेशन मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती हाय करा. मी त्यांना पूर्ण माहिती पाठवेल ज्यामध्ये आपला फॉर्मची लिंक आहे. फॉर्म भरून त्यामध्ये आपल्या प्रतिष्ठानचं ट्रान्झॅक्शनची पूर्ण डिटेल असेल आणि त्यावर फक्त नाममात्र आपण 100 रुपये यासाठी घेतोय की जेणेकरून सर्वांना या विषयाचं गांभीर्य असेल अशा लोकांनीच पार्टिसिपेट करावं आणि ते तिथे तेवढे सगळे सेशन होईपर्यंत कंटिन्यू राहतील. म्हणजे मध्ये असं व्हायला नको की हा विषय मी सोडला आणि पुढे नंतर घेतला असं व्हायला नको. म्हणून फक्त एक नाममात्र आपण ते 100 रुपये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्यांना सर्टिफिकेट सुद्धा देणार आहोत. तर ज्यांना कोणाला करायचं असेल माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, मला हाय करा. मी त्यांना पूर्ण माहिती पाठवते आणि समजा नाहीच काही कळलं तर मग मला फोन करा, मी तुम्हाला व्यवस्थित समजावते. थँक्यू सो मच. ओके. काही कोणाला काही प्रश्न असतील काही असतील तर आपण थोडं 2-1 मिनिटं वाट बघूया. अन्यथा आपण हा कार्यक्रम आजचा उद्घाटन सत्र संपवण्याचा प्रयत्न करूया. राहुल कदम यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. संसदेच्या कामकाजातील संविधानाच्या संदर्भातील उदाहरणे बघाव्यास मिळतील का? तर आपण हो नक्की त्यातले काही दाखल्या संदर्भामध्ये आपण नक्की बोलू. संविधानाच्या संदर्भातलं जे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आहे संविधानिक नैतिकता आहे ती समजून घेताना आपण त्यातलं थोडंसं पाहू शकू. आणि जे आपण विविध जे केसेस आहेत विविध याचिका आहेत त्याचा संविधानाशी काही संबंध आहे किंवा कसा आहे ते कुठल्या विविध वेगवेगळ्या केसेस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यावेळी आपण संसदेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये थोडंसं आपण पाहू शकू. तर त्याचा आपण नक्की अधिक हा प्रश्न आल्यामुळे त्याच्यावरती अधिक आपण जे कोणी वक्ते आहेत त्यांना आपण तो मांडण्याचा किंवा अधिक विश्लेषण आणि त्या संदर्भामध्ये बोलण्याचा आपण विनंती करू.
हो ममता मॅडम, की आता मनीषा मॅडम जे बोलल्या आहेत त्यांचा नंबर चॅट बॉक्स वरती आहे, तर तुम्ही त्यांना काही डिटेल समजून घ्यायचे असतील त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना व्हॉट्सअप वरती हाय पाठवू शकता. मी पुन्हा मेसेज करतोय चॅट बॉक्स मध्ये, त्याच्यामध्ये देखील मनीषा ताईंचा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, हाय पाठवा आणि त्यांच्याशी संपर्क करा. ह्या सगळ्या संविधान प्रचारक वर्गात संविधान परिचय वर्गाच्या इत्थंभूत सहभागी होण्यासाठीची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडून मिळू शकेल. ओके, मग आपण इथे थांबूया का? ओके, धन्यवाद. सहभागींनी ह्या संविधान परिचय वर्गामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांनी नोंदणी नाही केली नाही तरी सहभागी झालेले आहेत, अशा सर्वांचे खूप खूप आभार. ह्या संविधान परिचय वर्गाची प्रामुख्याने मांडणी करणारे सावंत सर यांचे देखील खूप आभार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि त्यांची भूमिका काय नेमकं आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नेमकं कोणतं काम करत आहे या संदर्भामध्ये माहिती देणारे डॉक्टर माधव सूर्यवंशी यांचे देखील आभार. आणि ह्यात सहभागी झालेले जे आता आहेत, जे आता नाही आहेत, अशांचे देखील खूप खूप आभार. आणि आपण पुढच्या रविवारी संविधानाची संस्कृती, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य आणि त्याचा संविधानाशी कसा संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपण पुढल्या रविवारी भेटू. पुढल्या रविवारी आपण ठीक 4 वाजता भेटू. आणि तुम्हाला जसं जसं तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तसं तसं तुम्हाला व्हॉट्सअपच्या गटावरती ऍड केलं जाईल आणि त्या व्हॉट्सअपच्या गटावरती तुम्हाला ह्या कार्यक्रमाची संविधान परिचय वर्गाची लिंक मिळत जाईल. तर सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. सर रेकॉर्डिंग थांबवू शकता आता.